आता तो दिलाय डबा ना, तो आता उघडा. अरे हो, माझ्या लक्षातच नाही आलं. तो डबा उघडा म्हटलं. डबा उघडला, 3 लाखाचं सोनं त्यातनं निघालं. असं आहे. सर, सोनं कधी काळं पडतं का? जे 12व्या दिवशी सोन्याच्या तारेने कान टोचणं ही जी पद्धत होती ती नष्ट होत चालली मुलांच्या बाबतीत. म्हणून आपली मुलं जर सोन्यासारखी व्हावीत असं वाटत असेल तुम्हाला, तर सोन्याने कान 12 दिवशी टोचले पाहिजे. हे महत्वाचं आहे की सोनं कधी खरेदी केलं जातं. सर, हे रोज गोल्ड जे आहे हा काय प्रकार आहे? मला एका मुसलमान स्त्रीने सांगितलं, उत्तर दिलं की तुमच्या धर्मात असं लिहिलेलं आहे का की आमच्या धर्माच्या बायकांनी मंगळसूत्र वापरू नये म्हणून. स्त्री म्हटली की नजाकत, स्त्री म्हटलं की सौंदर्य, स्त्री म्हटलं की शृंगार, आणि शृंगारात सगळ्यात मोठं म्हणजे दागिना. माझ्या चेहऱ्यावर दागिना नाव घेताना सुद्धा एक मस्त हास्य आलं. अशा ह्या दागिन्यांचे पिढीजात जे कोणी म्हणजे त्यातलं सगळं समजणारे असे गेस्ट आज आपल्याला लाभलेले आहेत. तुम्ही म्हणाल हे गेस्ट तर मागे देवाबद्दल बोलत होते. हो हो, पण मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं की पिढीजात ज्वेलर सराफ असे असलेले पेंडुरकर सर आज आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार. सर, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि आपण सुरुवात करायची आहे ज्वेलरीबद्दल. सगळ्यात पहिलं तुम्ही ह्या व्यवसायात कसे आला आणि तुमच्या पिढीजात म्हणजे नक्की कोण होतं आणि तुम्ही कशी सुरुवात केली, प्लीज आम्हाला सांगा. मी प्रथम आपली ओळख करून देतो. मी अजित पेंडुरकर आणि ही आमची जवळजवळ 6वी पिढी या धंद्यात आहे. अच्छा. माझ्या आजोबांनी आणि पणजोबांनी 200 वर्षापूर्वी आमचं गाव मालवण होतं, ते सोडलं आणि तिकडनं ते कोल्हापूरला स्थलांतरित झाले. आणि कोल्हापूरहून नंतर 1900 साली मुंबईत आले. आणि त्यांनी कोल्हापूरला पेढी होती? कोल्हापूरला पेढी नव्हती, तर कोल्हापूरला घरगुती व्यवसाय करत होते. आणि ओके. त्यानंतर असं वाटलं की त्यांना पेढी आपण असावी म्हणून त्यांनी मुंबईतून गिरगाव येथे पेढी सुरू केली स्वतःची. नंतर माझ्या वडिलांनी मग 1960 साली स्वतःची पेढी परळ सुरू केली. नंतर 1982 साली मी माझी स्वतःची पेढी सुरू केली, दादर कबूतरखाना इथे सुरू केले. आणि नंतर माझ्या भावाने धाकट्यापणे 1988 साली दादरलाच रानडे रोडवरती पेढी तिकडे सुरू केली. असं करून आता आमची 6वी पिढी याच्यामध्ये आहे. तर सांगायचं महत्त्व असं की आपण आत्ता हल्ली वारा असा वाहतो की हल्लीच्या पिढीला वाटलं की दागिने नकोत आम्हाला. तर दागिने नकोत म्हणण्यापेक्षा दागिन्याचं महत्त्व काय, तरी आमच्या सनातन धर्मात देवदेवकिपासून सोनं वापरत आलेले सगळे दागिने वापरून. आपण कुठचाही वाहिलात तरी त्याच्यामध्ये अंगावर दागिने शृंगार असतोच. तर तसं त्याचं महत्त्व तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याचे कान टोचले जातात. जसं डॉक्टर म्हणतात की त्याची लहान मुली टाळू भरली पाहिजे म्हणून ते तेलाने त्याला मॉलिश करतात, तसं कानाची पाळीसुद्धा भरावी म्हणून ते सोन्याचा जेव्हा कान टोचतात, ते कान टोचल्यानंतर जी तार जी आतमध्ये प्रवेश करते ते रक्त संपूर्ण शरीरभर त्याचं फिरतं ते. आणि तेव्हा त्या रक्तावरती सोन्याचा परिणाम असा होतो, त्या मुलाच्या त्वचेवरती, वाचेवरती, डोळ्यावरती, मेंदूवरती, त्याच्यावर सगळ्यावरती परिणाम होतो. आणि मग म्हणजे थोडक्यात असं थोडंसं तुम्हाला चिमटा काढल्यासारखं होईल की आम्ही आमच्या लेक्चरमध्ये लोकांना सांगतो की ज्या धर्मात कान टोचतात आणि ज्या धर्मात कान टोचत नाहीत, तिकडे दोन्ही ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण कुठे जास्त आहे ते पहा. म्हणून आपली मुलं जर सोन्यासारखी व्हावीत असं वाटत असेल तुम्हाला, तर सोन्याने कान 12 दिवशी टोचले पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. वा सर, इतक्या गंभीर विषयाला तुम्ही हात घातलायत ना, कारण आत्ताची पिढी म्हणतात की मुलींना कानातले घालायचे असतात, मुलांना कुठे घालायचे, जेव्हा की हल्ली मुलं सुद्धा कानातले घालतायत. येस. परंतु जे 12व्या दिवशी सोन्याच्या तारेने कान टोचणं ही जी पद्धत होती ती नष्ट होत चालली मुलांच्या बाबतीत. मी आणखीन एक त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळी असं होतं की मला जे आठवतं माझ्या आईवडिलांनी किंवा माझ्या आजीने सांगितलेलं की जेव्हा मूल घरात जन्माला येतं, जेव्हा त्या हॉस्पिटलमधनं घरी आणतात 14व्या दिवशी, 5व्या दिवशी, पूर्वी 12व्या दिवशी आणत होते, 11व्या दिवशी आणत होते. तर त्यावेळी ते मूल घरी आणल्यानंतर त्याची परिस्थिती असेल तर कोण चांदीची वाटी केली, कोण सोन्याची वाटी केली, तर त्या वाटीत चमचा घालून त्या मुलाला पहिलं मध चाटवायचे. म्हणजे गोड, तुझ्या आयुष्याची गोड सुरुवात होऊ दे म्हणून. औषधं खाऊन म्हणण्यापेक्षा गोड सुरुवात होऊ दे ही सुरुवात करायची. त्याच्यानंतर मग त्याला मॉलिश आणि हे सगळे प्रकार होते आणि मग ते मूल हळूहळू अंग धरत होतं, व्यवस्थित होतं. आता त्याच्यानंतर काय व्हायला लागलं की जेव्हा प्रश्न असा आला की आमच्या वर्ल्ड गोल्ड काउन्सिल आणि मी जिकडे पर्सनली काम करतो ते आमचं ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन म्हणून आहे.
आणि त्याच्यावरती मी एक डायरेक्टर म्हणून काम करतो. तर जेव्हा आम्हाला त्या लोकांना आम्ही लेक्चर्स द्यायला जातो तेव्हा आम्ही लेक्चर्समध्ये सगळ्यांना सांगतो की सोनं कधी खरेदी केलं जातं. तर कोणी उत्तर देईल की माझ्या घरात पैसे भरपूर आले, माझी जमीन विकली म्हणून मी पैसे घेतले, मी अमुक अमुकाचे पैसे प्रॉपर्टी आली म्हणून सोनं घेतलं, तर असं होत नाही. ज्या दिवशी घरात तुमच्या मुलगी जन्माला येते त्या मुलीचं मला पुढे 20 वर्षांनी, 22 वर्षांनी, 25 वर्षांनी कन्यादान करायचं आहे. आणि कन्यादानाचं महत्त्व एवढं असतं की ते सुवर्णदानी त्याचं तोलणं केलं जातं. आणि म्हणून त्या दिवसापासून सोनं, जो सण असतो आमचा दिवाळी, दसरा, गुरुपुष्य, त्या दिवशी आम्ही थोडं सोनं घेत जातो आणि त्या मुलीला लग्नाच्या दिवशी आम्ही तिला देतो ते. तर सुवर्णदान जसं कन्यादान महत्त्वाचं तर सुवर्णदानसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि आता तुम्हाला याच्या पुढची जाऊन गोष्ट सांगतो. आपल्या धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा मुलगी जन्माला येते आणि ती मुलगी वयात येते, ती मुलगी वयात आल्यानंतर ती जेव्हा बाहेर फिरायला लागते तेव्हा परपुरुषाची नजर तिच्या चेहऱ्यावरती पडल्यानंतर तिचं लक्ष, त्या परपुरुषाचं लक्ष पहिलं तिच्या कुंकू किंवा टिकली आता लावतात, पण त्या कुंकवाकडे जातं पहिलं आणि ती नजर आकसली जाते. नंतर ती जेव्हा तिचा विवाह होतो त्या मुलीचा तेव्हा गळ्यात ते मंगळसूत्र घालतात आणि त्या मंगळसूत्रात काळे मणी असतात. त्या माणसाची त्या बघण्याची प्रवृत्ती, वाईट नजर असते, ती काळ्या मणी खेचून जाते म्हणून ते मंगळसूत्र घालायचं असतं. त्याच्यानंतर नजर जाते खाली हाताकडे जाते, तर हातामध्ये गोड फाटल्या तोडे काय तुमच्या परिस्थितीवर तुम्ही घालाल ते, तर ते घालायचं त्याच्यामुळे कारण काय, तर श्रीमंती दर्शनावर त्याचा दाखवणं असं नव्हे. त्याच्यामागे कारण असं आहे की पूर्वी आत्तासारखं तुमचे मिक्सरनी हे सगळं उपलब्ध नव्हतं त्यावेळी हाताने बायका वाटण करायच्या पाट्यावरती आणि ती ताकद यावी म्हणून ते ॲक्युपंक्चर प्रोसेसर पॉईंट प्रेस व्हायला पाहिजे म्हणून ते हातात बांगड्या पाटल्या घालायचे. बरोबर. नंतर दुसरं बाजूबंद घालायचे. बाजूबंद का घालायचे, तर श्रीमती दर्शनासाठी नव्हते, तर बाजूबंद घालायचे की तिच्या बाजूमध्ये संपूर्ण घराची जबाबदारी येणार आहे उद्या लग्न झाल्यानंतर, तेव्हा ती बाजू उचलण्यासाठी तो बाजूबंद घालायला पाहिजे. आणि हे सगळं चांदी आणि सोनं. तर त्याच्यामध्ये घालताना असं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की सोनं कमरेपर्यंत घालावं आणि सोनं कमरेच्या खाली घालू नये, कारण सोनं हा धातू उष्ण आहे आणि चांदी हा धातू अंगातली उष्णता कमी करणार आहे. म्हणून पायात चांदीचे पैंजण घालतात त्या मुलाच्या याला बॅलन्स धरावं म्हणून सांगत नाही की छुमछम आवाज आहे म्हणून नव्हे, पण ती अतिरिक्त उष्णता तयार होते, ती जमिनीत निघून जावी म्हणून ते पायात घालतात. आता याच्या पुढचं आणखी एक तुम्हाला महत्त्व सांगतो की जेव्हा मुलीचं त्या लग्न व्हायचं असतं किंवा लग्न ठरतं त्यावेळी त्या मुलीचं पहिलं नाक टोचलं जातं आणि नंतर जेव्हा लग्नाच्या आदल्या दिवशी जेव्हा काय आपला क्रमक आणि हा जो कार्यक्रम असतो तेव्हा तिच्या पायात ते वेढणं घातलं जातं. तर त्याच्यामागची काय कल्पना असेल की नवऱ्याला समजावं आपली बायको कुठच्या खोलीत आहे, पण त्या वेढण्याचा आवाज तसं नाही. त्याच्यामागची भूमिका असं आहे, नाकातलं हे डाव्या बाजूला नाक टोचणं आणि पायात वेढणं घालणं हे सेक्स पॉईंट आहे. हे लग्न झाल्यानंतर तिथे कामोत्तेजना तयार झाली पाहिजे म्हणून ते सेक्स पॉईंट तयार व्हावेत, म्हणून ते आपल्या संस्कृतीने तयार केलेलं आहे. म्हणजे एवढं त्याचं काही विज्ञान आहे प्रत्येकाच्या मागे. आणि म्हणून पूर्वीच्या काळी असं होतं की जेव्हा एखादी स्त्रीचा नवरा त्या निधन झाला तर त्याच्या पहिल्या नाकातली नथ त्या बाईच्या आणि पायातलं वेंढं पहिलं काढून टाकायचे. ह्या काही चालीरीती लोकांना वाटतात की अघोरी आहेत कृत्य, पण अघोरी नाही आहे, ह्या सायन्सला धरून आहेत आणि हे त्याच्यामुळे त्याचं हे महत्त्व आहे. तिसरं आणखी तुम्हाला सांगायचं म्हणजे की पूर्वी आपण नुसतं सोनं खाल्लं तर सोनं खाऊ शकत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही जे म्हटलं की गर्भसंस्कारामध्ये जे आम्ही सांगत होतो किंवा आता लोक म्हणतात मी 50 रुपये घातले गर्भसंस्कार माझ्या सुनेने क्लास केले आणि त्याच्यामध्ये शिकवलं काय, तर पहिल्या दिवशी संगीत ऐकवलं, दुसऱ्या दिवशी चांदीच्या क्लासमध्ये कॉईन ठेवलं, तसं नव्हे. तर त्या प्युअर चांदीचा ग्लास घ्या, गरम पाणी त्यात ओता आणि त्याच्यामध्ये 24 कॅरेटचं शुद्ध सोन्याचं कॉईन टाकून ठेवा आणि ते पाणी त्या मुलीला दररोज प्यायला द्या. त्या मुलीने येणाऱ्या गर्भावरती चांगले संस्कार होतात, चांगले विचार होतात, चांगले आचार रुजतात, चांगलं रक्ताभिसरण चांगलं होतं. हे त्या वाढणाऱ्या गर्भावरती जर त्याचा परिणाम त्याच वेळी झाला तर त्या सोन्यासारखं ते मूळ तयार होतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे ही त्याची सर भावना आता तुम्ही सांगताय की सोनं घ्यायला म्हणजे सगळ्यांची इच्छा आहे, पण आता जो हा रेट एवढा वाढतोय मग याच्यामध्ये जरा थोडीशी सगळ्यांचं आर्थिक गणित बिघडतंय. नाही, अगदी अतिशय चांगला प्रश्न विचारलात. मी तुम्हाला एकच सांगेन त्याच्यामध्ये की आत्ताचा जो भाव वाढला आहे, म्हणजे एक 5 वर्षापूर्वी बघितला तर जो एक 30-40 रुपये भाव होता आणि तो आता जवळजवळ 1.5 लाखापर्यंत भाव गेलेला आहे. तर कधी कधी सोनं आमचं ना एक 5 वर्ष 10 वर्ष पटकन पुढे उंच उडी मारतं. हो, हे नेहमीच झालेलं आहे. हां, आणि ही अशी उंच उडी त्यांनी 10 वर्षापूर्वी जी मारलेली आहे त्याच्यामुळे हा 1.5 लाखाचा भाव तुम्हाला वाटतं कमी होऊन कोण कितीपर्यंत 1,15,000 पर्यंत येईल, त्याच्या खाली येणं शक्य नाही आहे. तर भाव वाढतच राहणार. आणि जर तुम्ही बाकीच्या दृष्टीने पाहाल तर बाकीच्या गोष्टी ज्या अविनाशी गोष्टी म्हणजे सोनं आहे आणि बाकीचं विनाश पावणार बाकी सगळ्या गोष्टी आहेत.
बाकी तुम्ही कुठचा टीव्ही आज घेतला 50 लाखाचा आणि तो गेला विकाल तरी 1000 रुपये येणार. बरोबर. रेडिओग्राम घेतला तरी पण 1000 रुपयेच येणार. पण सोन्याचं नाही. सोन्याचं तुम्हाला तेवढं दाम दुपटीने सोनं तुमच्या जवळ आहे. सोनं ती इन्व्हेस्टमेंट तुमच्या जवळ आहे आणि त्याची किंमत वाढते. म्हणून तुम्ही सोनं घ्या आणि जमीन घ्या. आताच्या दिवसात जमीन घेणं फार कठीण होत चाललेलं आहे. म्हणून सोनं घ्या की ते आता येईल. आता तुम्ही मगाशी आणखीन त्यात म्हणजे बोलताना आपला प्रश्न विचारला की कालच पंतप्रधानांनी तुम्हाला आव्हान केलंय की सोनं घेऊ नका. आता सोनं ज्या घरात मूल जन्माला आल्यानंतर कान टोचायचे आहेत, त्याला ती छोटी ज्योती घालायची आहे, नंतर मुलगी म्हटलं म्हणून तिच्या घरात काही सोने दागिने घालायला पाहिजे की माझ्या घरात सोन्यासारखी लक्ष्मीच्या रूपाने ती मुलगी माझ्या घरात येते. त्याच्यामुळे आपण ते सोन्याची वस्तू घेणार. ह्या गोष्टी अनावश्यक असं म्हणता येणार नाही, पण तो शास्त्राला धरून आहेत. त्याच्यामुळे ते आपल्याला करणे शक्य म्हणजे आवश्यकच आहेत. त्याच्यामुळे पंतप्रधानांनी केलं, मी त्यांचा आदर राखतो पूर्ण की बाबा तुम्ही म्हणता की बाबा फॉरेन एक्सचेंजच्या पुढे जातं. परंतु एक लक्षात घ्या की समजा असं धरून चालला की उद्या तुम्ही BMW गाडी आणली तर त्या गाडीची किंमत आज 1 कोटी रुपये आहे आणि ती समजा शोरूममधनं खाली उतरली की ते 30% त्याची किंमत कमी होते. पण तेच जर तुम्ही 1 कोटीचं सोनं आणलं तर त्याची उद्या 30% सोनं वाढते, किंमत वाढते. बरोबर. आता तुम्ही काय घ्यायचं ते योग्य तुम्ही ठरवा. मी प्रेक्षकांच्यावरती सोडतो, मी त्यात जास्त सांगत नाही. सरांनी अगदी बरोबर कळीचा मुद्दा पकडला. कारण सगळंच आपण दुसरीकडनं आणणार, मग ती ज्याला वेअर अँड टेअर जास्त, ज्याचं डेप्रिसिएशन जास्त आहे ते घ्यावं की जे ॲप्रिसिएशन जास्त आहे ते घ्यावं, हे आपण ठरवायचे. सर, खरंच सामान्य माणसाला खरोखर कठीण झालेलं आहे सोनं घेणं. मग यासाठी हल्ली काहीतरी पहिल्यांदा 18 ग्रॅम म्हणजे कमीत कमी सोनं होतं, आता 9 ग्रॅममध्ये दागिने बनत आहेत, हे खरं आहे का? नाही, कसं होतं का, 1963 साली मोरारजी देसाई आपल्याकडे मुख्यमंत्री म्हणून होते, तेव्हा त्यांनी त्याच्यावर गोल्डवरती बंदी घातली होती आणि पंतप्रधान होते आणि त्यांनी अशी बंदी घातली होती की 14 वरती दागिने तयार करायचे नाहीत. का तर गोल्डसाठी जे फॉरेनला पैसे द्यायला लागतात ते फॉरेन एक्सचेंज आपल्याकडे नाही आहे म्हणून. परंतु आता अशी मजा अशी आहे की आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज आहे, परंतु ऑइलचं प्रमाण वाढलं, त्या भाव वाढल्यामुळे पंतप्रधानांनी ह्याला धरून ते तुम्हाला आवाहन केलेलं आहे की तुम्ही सोनं घरी घेऊ नका. परंतु सोनं हा आमच्या धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. नाही सर, पण हे आता ते ग्रॅमचं म्हणजे मला म्हणायचं की 24 कॅरेट. हो, 24 कॅरेट. हा बरोबर, ते सांगतो. आता मजा अशी याच्यामध्ये होते की 24 कॅरेट जर आत्ता तुम्ही दागिना घेतलात तर आज जरा धरून चालला की आज 1,54,000 भाव असेल, तर 22 कॅरेटचा घेतलं तर 1,40,000 पर्यंत भाव असेल, 18 कॅरेटचा घेतलं तर 1,14,000 पर्यंत भाव असेल, 9 कॅरेटचा घेतला तर समजा 70,000 पर्यंत भाव असेल किंवा 9 कॅरेट आले सर. दागिना आलाय, परंतु तो आपल्या हिंदू लोकांच्या पचनी पडणं फार कठीण काम आहे. कारण त्याचं रूप आणि त्याचा रंग सगळा वेगळा आहे. कारण ते काय झालं, थोडं वाढणं आपण म्हणतो ना की पाश्चिमात्य देशात त्या 9 कॅरेटने अजून तिकडे ते वापरतात, आपल्याकडे अजून ते वापरत नाही आहेत. जेवढ्या फॉरेनच्या जे तुम्ही जर समजा युरोपला गेलात तर तिकडे 8 कॅरेटची 9 कॅरेटची चेन मिळते की जे सोनं नाही, आपली लोक म्हणतात हे सोनच नाहीये. करेक्ट. त्याच्यामुळे आणि त्याची इन्व्हेस्टमेंट, त्याची व्हॅल्यू वाढून किती वाढणार. आमच्या इंदोरमध्ये आम्ही जो सोनं घेतो त्या मुलीला लग्न करून जेव्हा कन्यादान करतो तेव्हा तिला गोड बांगड्या, बाटल्या, तोडे किंवा आणखीन काय घराचा एक मंगळसूत्र म्हणून घालतो, छोटा मुहूर्त म्हणायचा पदर घालतो, तेव्हा बाई तुला त्या वेळी अडीअडचणीला त्याचा उपयोग व्हावा. आज आम्ही 50,000ला घेतलं, जेव्हा तू अडीअडचणीला विकशील तेव्हा लाख रुपये त्याची किंमत झाली. 9 कॅरेटची 18 कॅरेटची किंमत तेवढी वाढणार नाही. पण सर, टाकणार पण कमीच ना. हो, म्हणजे ज्याला शक्यच नाही त्याच्यासाठी 9 कॅरेट. 9 कॅरेट त्याच्यासाठी चांगलं आहे, नक्कीच चांगलं आहे. पण त्याची आलेत का दागिने सर? ह्याच्यात दागिने यायला सुरुवात झाली आहे आणि लोकांना अजून ते पचनी पडणं जरा कठीण चाललंय, पण यायला सुरुवात झाली, एवढं मात्र खरं. पण मी परत एकदा सांगेन की आमच्या लोकांच्या डोक्यात अजून एवढं पक्क बसलेलं आहे की सोनं म्हटलं की चोख सोनं 23 कॅरेट सोनं पाहिजे. 22 कॅरेटला सुद्धा लोक नाही करत, पांढरं दिसतं. सर, हे रोज गोल्ड जे आहे हा काय प्रकार आहे? बघा, गोल्डमध्ये तांब्याशिवाय आणि चांदीशिवाय कुठचाही धातू मिसळला जात नाही. तर आता त्या गोल्डच्या दागिन्यामध्ये नवीन नवीन व्हरायटी, नवीन नवीन डिझाईन्स, तर त्याच्यामध्ये व्हाईट गोल्ड म्हणाल तर नुसतं अगदी चांदीसारखं दिसतं आणि रोज गोल्ड म्हणाल तर तांब्यासारखं दिसतं. तर त्या समजा 100 ग्राम सोन्याचं बिस्किट असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 22 कॅरेट करायचं असेल तर जे 8 ग्राम किंवा 7 ग्राम काय जे तांबं टाकायला लागतं, तर ते 7 ग्राम नुसतं तांबं टाकलं तर लाल कलर येतो, मग त्याला रोज गोल्ड म्हणतात. पण मग प्युरिटी कमी होते? नाही होत. 24 कॅरेटमध्ये आपण 7 ग्राम बाकीचं तांबं आणि चांदी मिक्स करून टाकतो. ते जर तुम्ही साऊथमध्ये गेला तर नुसतं तांबं टाकतात, वरती UP साईडला गेलं तर नुसती चांदी टाकतात. त्याच्यामुळे तिकडे कलर थोडा पिवळा आहे, पिवळसर येतो, एवढाच फरक येतो. पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणाल तुम्ही
तर मध्यम पिवळा रंग आवडतो. एकदम पिवळा पण चालत नाही किंवा एकदम लाल पण चालत नाही. म्हणजे जर तुम्ही गोव्याला गेलात तर तिकडे लाल सोनं लागतं त्यांना. मँगलोरला गेलात तर लाल प्रकारचं सोनं लागतं आणि त्यांच्या जागेने टिकायला चांगलं येतं कारण नुसतं तांबं असतं म्हणून. मँगलोरचे चांगले जास्त टिकायला चांगले म्हणजे नुसतं कॉपर असतं मिक्सिंग म्हणून बाकी काही नाही. कारण त्याच्यात होल्डिंग कॅपॅसिटी मजबूती जास्त आहे. आणि कलाकुसरीचं काम करायला नेहमी कडक सोनं लागतं. आमचं 24 कॅरेट सोनं एवढं लोण्यासारखं नरम असतं की ते तुम्ही अगदी हाताने त्यासाठी. सर, केरळामध्ये जर तुम्ही गेला तर बारीक कलाकुसरीचे दागिने असतात, ते महाराष्ट्रात नाही. त्याचं कारण हेच का? त्याचं कारण म्हणजे हेच की ते नुसतं कॉपर मिक्सिंग हे केल्यामुळे एक तर दागिन्याचा कडकपणा येतो आणि दुसरं म्हणजे कसं आहे, एक गमतीची गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की मी जेव्हा मला एकदा केरळाच्या आमच्या व्यापाराच्या मुलीचं लग्न होतं म्हणून आमंत्रण आलं, तर मी म्हटलं मी येतो म्हणून आणि आयत्या वेळी मी जाऊ शकलो नाही. तर जी लोक माझे मित्र गेले होते केरळाला त्यांनी सांगितलं, अरे म्हणे तू चुकवलंच, फार मोठी संधी होती, यायला पाहिजे होत असतो. म्हटलं का? तर म्हणे अरे त्यांच्याकडच्या पद्धती पाहिल्या तर नवरी मुलींनी जर 1 किलो सोनं घातलं असेल तर येणाऱ्या माणसाने अर्धा किलो तर सोनं अंगावर घातलं पाहिजे आणि सगळं येणारे माणसं कमीत कमी तेवढं सोनं घालून यायच्या. तर मी म्हटलं अरे मुंबईला आमच्या एवढं दागिने सोनं घालून काय फिरायची म्हणजे शक्यताच नाही आहे, हे काय चाललं आहे. तर म्हणे नाही, अजूनही लोक तिकडे वापरतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ती म्हणे आम्ही जेव्हा केरळामध्ये बाकी ठिकाणी फिरत होतो त्यावेळी असं लक्षात आलं की आमच्या हिंदू बायका ज्या असतील, जिच्या डोक्यात फूल आहे ती हिंदूबाई, ज्या डोक्यात फूल नाही ती हिंदू नावे म्हणजे ख्रिश्चन असेल. तर म्हणे त्या बायका संपूर्ण शृंगार करून द्यायचे, दागिने मोडून अगदी कम्प्लीट. म्हणजे म्हणतात म्हणे आम्हाला आश्चर्य वाटायचं की एवढं सोनं अंगावर होणे बायका फिरतात कशा बिंदास्तपणे, एवढं बायका ते सोनं वापरत होते तिकडे केरळामध्ये. आणि ती म्हणाल तुम्ही की कलाकुसरीचं काम जे आहे ते आमच्या साऊथमध्ये सगळ्या देवळाची जी घुमटं बघाल तुम्ही, ती सगळी कलाकुसरीची डिझाईन्स आहेत, ते सगळे देवळाचे घुंबट जेवढे आहेत ते सगळ्या ज्या कलाकुसरी आहेत ते सगळ्या तिकडच्या काम आलेले आहेत. आता सगळं हळूहळू ती एवढी फॅशन बदलत चाललेली आहे की दररोज नवीन डिझाईन येतात, दर दिवसागणिक. आणि ते कसं डिझाईन हे करायचं ते आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे. आणि आता म्हणजे लोक आश्चर्य वाटेल तुम्हाला की नुसतं डिझाईन असं नाही, त्याच्यामुळे त्याची मजुरी पण तेवढी वाढते. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो कर्णावळ कमी हवी, पण कर्णावळ जास्त डिझाईन जास्त कर्णावळ, बरोबर आहे. त्याच्यामुळे मुख्य कारण जर सांगायचं असेल तुम्हाला तर अगदी मी उदाहरण दिलं तुम्हाला, बायकांना स्त्रियांना जास्त पटेल की आपण घरी थोडंच पोळ्या करतो, चपात्या करतो. तर चपात्या करताना आपण एक गोळी करून ते लाटतो, मग ती परत त्याच्यावरती साधं पीठ फिरतो आणि परत चपाती उलटी करून परत फिरवतो. 10-12 चपात्या केल्या झालं, चपात्या भाजून घेतो. पण त्या पोळपाटाच्या बाजूला पीठ पडलेलं असतं ते आपण घेतो का? नाही घेत, ते सगळं टाकून देतो. तसं सोन्यामध्ये मी सोनं टाकत नाही, पण ते सोनं आम्ही रिकवर करू शकत नाही. म्हणून तुम्ही जर बघाल की आमच्या दुकानं बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळी बायका अगदी आमच्या दुकानासमोर कचरा काढत असतात. दररोज सकाळी 6 वाजल्यापासून दुकान उघडेपर्यंत कचरा काढत असतात अगदी. त्यासाठी म्हणजे ते कण गोळा करतात, गोळा मिळतं आणि त्यात सोनं जातं. आम्ही जर ते करत बसलो तर आम्ही धंदा कधी करणार? बारीक बारीक सोनं पडतं. मी हे ऐकलं होतं फक्त. नक्की आहे. किंवा असं जिथे तिकडचं म्हणे पाणी जरी टाकलं तरी ते कलेक्ट करणारी लोक आहेत. गमतीचा भाग असा, हा विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो की आमच्या सोनारामध्ये जेव्हा लग्न ठरतं मुलाचं, तर मुलाचे आईवडील पहिले मुलीच्याकडे जातात आणि सांगतात, बाई पहिला कचरा काढून दाखव. तर ती झाडू उभी धरली तर मुलगी नापास. पण झाडू एकदम आडवी पण नाही तरी उभी पण धरायची, अशी आडवी धरून संपूर्ण कचरा निघाला पाहिजे. त्याच्या मागे कारण ते असतं की आमची सोनारकाम करणारी जी माणसं असतात त्यांच्या अंगावरती सोनं पडलेलं असतं, ते संपूर्ण सोनं रिकवर व्हायला पाहिजे. आणि आता सोन्याचे भाव आसमानाला भिडलेले आहेत, त्याच्यामुळे ते प्रत्येक कण फार महत्त्वाचं आहे. मग आता तुमच्याकडे थोडी काहीतरी बदललंय का ते कण सुद्धा गोळा करण्याचं? नाही, आता मशिनरी एवढी उपलब्ध झालेली आहे की एक मद्रास का तामिळनाडूमध्ये एक कंपनी आहे, त्यांनी आम्ही भेट द्यायला गेलो होतो. त्यांनी सांगितलं की जेव्हा आमच्याकडे कर्मचारी कामावर येतात तेव्हा त्या शॉवरखाली, म्हणजे हवेचा शॉवर असतो त्याच्याखाली उभे राहतात, संपूर्ण शरीर हे होतं. नंतर त्यांनी आपला गणवेश चढवायचा आणि परत जायचं, कामं करायची. परत बाहेर पडताना परत त्या शॉवरखाली उभं राहायचं की सगळं सोनं जमा होतं. असं म्हणून त्यांनी सांगितलं, मी म्हणे वर्षाला 1-1 किलो 1.5 किलो सोनं वाचवलेलं आहे, रिकवर केलेलं आहे. बापरे, इतकं सोनं. आणि म्हणजे ते कर्णावळ घेता म्हणजे ते हे पण थोडा लॉस भरून काढ. आणि कसं होतं बघा, तुम्हाला सांगतो की पूर्वी डिझाईन्स कमी होती, त्याच्यामुळे घासकाम कमी होतं, पॉलिश काम साधं होतं.
आता काय झालेलं आहे, आता तुम्ही सोनं पिवळं रंगाचं, मुळं त्याचा रंग पिवळा, परंतु त्याला कसं ब्लॅक पॉलिश करा, लाल पॉलिश हो. करा, ह्याच्यामध्ये तुमच्या त्या प्रक्रियेला लांबून सोनं नाही म्हटलं तरी घासल्याशिवाय पॉलिश होतच नाही. ते जे पॉलिश करायचा प्रकार जो आहे त्याच्यामुळे सोनं जो लॉस होतो, इकडे 50 रुपये मजुरी तिकडे 500 रुपये मजुरी पडते, असं झालेलं आहे. आणि आत्तासुद्धा आता भाव चढल्या भावामध्ये, पूर्वी आम्ही पॉलिश करायला जेमतेम 50, 100, 200 रुपये खर्च करायचो, मागायचं सांगायचं 200 रुपये खर्च येईल. आता साधं पॉलिश करायला गेलं तरी 500 आणि 1000 रुपयाला मागतात. बापरे. तर हा फरक पडलेला आहे मुळात असं आहे. सर, हा जो सोन्याचा भाव जो वाढलाय प्रचंड, म्हणजे वाढ म्हणजे कॅन्सरियस ग्रोथ वाटते मला तर ही, ह्याचा व्यवसायावर काही परिणाम होतोय का? नाही, परिणाम तर नक्कीच होतो आहे, परंतु तुम्हाला भाव वाढायचं मुख्य कारण सांगतो. पूर्वी असं होतं की सगळ्यात जगातली बाजारपेठ पहिली लंडन येथे होती, आणि लंडनमधून सगळ्या अख्ख्या जगभर बाजार सोनं जायचं, अख्ख्या जगभर. आता काय झालं, आता दुबई त्याच्या खालोखाल आलेलं आहे, चायनावाले आलेले आहेत, पण तू अजूनही लंडन तेवढी प्रमुख बाजारपेठ आहे. आणि पूर्वीच्या वेळी लंडन किंवा हे ब्रिटिश लोक, भारतात काय दिवाळी आहे ना, किती भाव लाख रुपये झालं तरी हरकत नाही, भाव वाढवा तुम्ही, लोक सोनं घेणार. भारतातली लोक ही त्यांना पक्की त्यांनी कुणगाठ बांधलेली होती. आता तसं नाही होत. आता काय झालेलं, आता जगात सगळे विदिन अ सेकंड सगळे भाव ताबडतोब पसरला समजला जातो. पूर्वी दिवस समजायचं नाही, आजचा दिवस उद्या दिवस भाव काय, परवा दिवस भाव काय, दिवसाला भाव बदलायचा नाही. आता एक मिनिटाला भाव बदलतो. त्याच्यामुळे एवढी उलाढाल होते प्रचंड. आता जर तुम्ही साधं उदाहरण घ्याल की आज अमावस्या आहे तरी पण भाव वाढतो का? आज काय 30 तारीख आहे तरी भाव वाढतो, पितृपक्षात वाढत नव्हते पहिल्यांदा. आता उलट झालेलं आहे. कारण लोकांना काय झालेलं आहे, आता मजा मी सांगतो, थोडंसं विषयांतर झालं की वाटेल तुम्हाला. आता जे प्रत्येक देश आहे, तुम्ही जे जागतिक परिस्थिती पाहिली तर जागतिक परिस्थितीमध्ये जो तो आपलं चलन वाचवण्यामागे आहे. डॉलरवाले म्हणतात आमचा डॉलर श्रेष्ठ, रशियावाले म्हणतात आमचा रुबल श्रेष्ठ, चायनावाले म्हणतात आमचं युवान श्रेष्ठ. अरे युवान श्रेष्ठ, रुबल श्रेष्ठ कशावर ठरणार? तर ज्यांच्याकडे सोन्याचा साठा त्या प्रमाणात असेल त्याप्रमाणे ते होणार. त्याच्यामुळे सगळे देश, आता ब्राझीलसारखा गरीब देशसुद्धा, सारखा देशसुद्धा सोनं खरेदी करायला लागलं आहे. बरोबर आहे. पूर्वी आमच्या भारतामध्ये आत्तापर्यंत वर्षाला 800 टन ऑफिशियल सोनं येत होतं. तर ते लोकांना माहिती होतं की इंडियावाले पागल आहेत, वेडे आहेत, सोनं घेणार म्हणजे घेणारच. परंतु त्याचं महत्त्व आत्ता त्या पाश्चात्य लोकांना कळलं आहे की अरे इंडिया लोक पागल नाही आहेत, खरे हुशार लोक आहेत. म्हणजे आता आमच्या वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या पाहणीनुसार असं झालेलं आहे की जगात सोनं किती असेल, तर सगळ्या तज्ज्ञांनी वर्ल्ड गोल्ड काउन्सिलला उत्तर दिलं की जगात अमुक सोनं आहे, अमेरिकेकडे जास्त सोनं आहे, ह्याच्याकडे एवढं सोनं आहे, सगळं सोनं सांगितलं. आणि सगळ्यात शेवटी त्यांचा निष्कर्ष असा निघाला की जगातलं अर्धाधिक सोनं भारतातल्या स्त्रियांच्याकडे आहे. कारण आमच्याकडे एकदा सोनं आलं, त्या स्त्रीला सोनं स्त्रीधन म्हणून दिलं की ते सोनं सहजासहजी विकलं जात नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे आलेलं सोनं गडप होतं सगळं पोटामध्ये. त्याच्यामुळे सोनं हा प्रकार असा आहे की सहजासहजी सोनं कोण विकत नाही. आणि म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या मिसेसला कमरेदुखीचा त्रास व्हायला लागला 2000 साली. तर आम्ही दादर टिकीला एक कोणतरी डॉक्टर होता, बिल पोडी यावाला काहीतरी, त्याच्याने आम्ही गेलो. त्या डॉक्टरनी ते पहिली लोखंडाची का स्टीलची सुई लावली. म्हणाले मॅडम 2 दिवस जरा बघा कसं वाटतं ते. 2 दिवसात मॅडम आमच्या म्हणाले की नाही बरं नाही वाटत आहे. मग परत आम्ही गेलो तर म्हणाले त्यांनी तांब्याची सुई लावली, नाही काय बरं वाटत नाही. परत 2 दिवसांनी गेलो, परत लोखंडाची आणखीन हार्ड स्टीलची काय सुई लावली, नाही बरं वाटत. म्हणजे मग आता चांदी हे लावतो, सुई लावतो, नाही बरं वाटत. शेवटी त्यांनी सोन्याची सुई लावली तेव्हा ते बरं झालं. याचा अर्थ सोन्याला किती महत्व आहे बघा प्रत्येक स्त्रीला. म्हणजे सांगायचा उद्देश तुम्हाला असा की सोन्याचं किती महत्व आहे बघा, की लोकांना कळत नाही. आता एक थोडंसं याच्यात विषयांतर होईल, परंतु मी तुम्हाला सांगतो की मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण 12वीची कान टोचतो, तसं 1970 सालच्या अगोदरचा काळ जर तुम्ही लक्षात घेतलात तर त्याच्यामध्ये असं होतं की एखाद्या मुलीचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर वर्षभर ती जर गरोदर राहिली नाही तर आई वडील कासावीस व्हायचे. आणि आई वडील कासावीस झाले की ते काय करायचे, ह्या बजेट जाऊन पर्ची दाखव, त्या बजेट जाऊन पत्रिका दाखव. तर त्यातले काय काय बजेट सांगायचे की ह्या तुमच्या मुलीला 21 दिवस गोमातेची सेवा करायला सांगा. आता 21 दिवस गोमातेची सेवा करायला सांगा, आत्ताच्या पिढीला हास्यास्पद वाटेल की गायीची जाऊन सेवा करायची आणि काय मूल होणार आहे का? तसं नाही आहे. त्याच्यामागे वैज्ञानिकदृष्ट्या आणि सायन्स आहे. तेव्हा त्या लक्षात असं आलं की ह्याच्यामागे सायन्स असं आहे की जो गोमूत्रातला वास आहे, त्या गोमूत्रातल्या शेणाचा जो वास आहे,
त्या माणसाने स्त्रीची अंडकोशाची ताकद वाढते आणि ते अंडकोश तयार होतात तिचे आणि ती उत्पत्ती तयार होते. हे त्याच्या मागचं सायन्स आहे गणित. आता ह्या प्रत्येक आमच्या गोष्टीला सायन्स असल्यामुळे हे किती लोकांना पडेल आणि किती लोकांना सांगता येत नाही. आता बघा आमच्याकडे असं तुम्हाला सांगतो की मूल जन्माला आल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की साणेवरती आपण औषधं उगाळतो किंवा गॅस झाले तर ओवाचं उगाळतो, हे उगाळतो. तसं सोन्याचं सुद्धा असं 1 महिन्याचं मूल असेल तर सोनं एकदाच उगाळायचं, 2 महिने झाले की 2दा उगाळायचं, 3 महिने झाले की 3दा उगाळायचं. आणि सोनं म्हणजे त्याच्या चाटण करतो आपण, सुवर्ण चाटण जे करतो तेवढं त्याचं महत्त्व आहे. पण आता मजा अशी आहे की त्याचं हल्ली काय झालं, उठसूट झालं की डॉक्टरकडे जायचं आणि औषधं घ्यायचं. त्याच्यामुळे कारण ते आहे. तर ते आता आपण कुठेतरी त्याचा विचार करायला पाहिजे तुलनात्मक दृष्ट्या की सोनं महत्त्वाचं काय महत्त्वाचं. आणि त्याच्यामुळे हल्लीची मुलं जी स्ट्रॉंग पाहिजे तेवढी स्ट्रॉंग नाही आहेत आणि तेवढी नो डाऊट हुशार आहेत, पण ते काही त्यांच्या आईवडिलांनी तेवढी त्या पद्धती पाहिलेल्या आहेत म्हणून हा फरक आहे. सुवर्णप्राशन किंवा सुवर्ण शरीरावर धारण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट सर, चांदी पण तितकीच महत्वाची आहे, कारण शेवटी आपल्या शरीरात जे खनिजे लागतात ते कुठून मिळणार. बरोबर. येस. सोन्या चांदीतून. चांदीचा महत्वाचा विशेष महत्वाचा गुण म्हणजे काय, पूर्वीचे लोक चांदीचं जावई म्हटलं की त्याला चांदी ताटात जेवायला वाढणं पाहिजे, महत्वाचं मानलं जायचं. त्याच्यामागे असं आहे की चांदी जंतुनाशक आहे, चांदी थंड आहे शरीराला. तर त्याच्यात जे जेवण वाढाल तर तुम्ही बघा पाणी सुद्धा पिताना चांदी तांब्यात, अजून जुनी लोक बघाल तर तांब्याच्या फुलपातात पाणी पितात, तांब्याच्या भांड्यात पाणी पितात. त्याचं कारण ते आहे. पण आता मजा अशी की लोकांना त्याचं महत्व कळत नाही, पण ते आता हळू फिरून परत जे अमेरिकेनं पुन्हा येतं, पाश्चिमात्य देशांना आलं की आता हे बाबा बरोबर आहे, स्टँडर्ड झालेलं आहे. सर, अधिक महिना येतोय. मग तुम्ही काय असं काही विशेष बनवता का की जावयाला आपण अधिक मासात जे सोनं चांदी काय देतो तर त्यासाठी असं काही चांदीचं ताट किंवा पात्र किंवा असं काही वेगळं बनवलं जातं का? अधिक मासाची अशी त्याला म्हणतात की हा दोंडा महिना म्हणतात. धोंड्याचा महिना. चांदी ताटामध्ये मध्ये बाजूला अनारसे ठेवतात आणि त्याच्यामध्ये निरांजन ठेवतात आणि जावयाची ओवाळणी करून जावयाच्या हातात देतात. आता त्याच्या मागची भावना मी एक्सप्लेन करत बसत नाही, पण ही पद्धत झाली आपली. परंतु आता चांदी ताट म्हटलं तर 700 ग्राम ताट म्हटलं तर 1.5-2 लाखाचं ताटच झालं नुसतं. आता एवढं जावयाचं प्रेम असेल तर तो मुकेश अंबानी आणि सारखं तो हे करू शकेल, साधारणचा माणूस करू शकणार नाही. त्याच्यामुळे आम्ही चांदी निरंजन हे करून ठेवतो. अधिक मासाचं असं दुसरं महत्त्वाचं असं आहे की पूर्वी कोकिळा व्रत म्हणून 1999 साली आलं होतं. त्यावेळी असं म्हटलं जात होतं की अधिक महिना आणि या कोकिळा व्रताच्या वेळी आपल्या मंगळसूत्राच्या वाट्या ज्या असतात त्या बायकांनी बदलून घ्यायच्या असतात. ओके. आता पण सर, आता खरं सांगा, अगदी हे काही मार्केटिंग गिमिक होतं का? नाही, मार्केटिंग गिमिक आमचं आहे, जो आम्ही दुकान उघडलं त्यासाठी, आम्ही नाही म्हणत नाहीये. परंतु त्यामागे आमची भावना अशी असते की त्यानिमित्ताने सोनं नवीन घरात येतं. कारण कसं असतं, आपण जेव्हा 1 ग्रामची वस्तू घ्यायला होतो तेव्हा सगळ्या बायका हळूच बोलतात, ते 1 ग्रामचं घेण्यापेक्षा 2 ग्रामचं घ्या, म्हणजे तेवढं सेव्हिंग पण होईल आणि सोनं पण त्यानिमित्ताने घरात येईल. ही त्याच्या मागची खरी भावना असते. आम्ही व्यापारी लोक, आम्ही जेवढं सोनं संपेल तेवढं बरंच असतं. परंतु आम्ही लोकांना सांगतो, परवाचा अनुभव तुम्हाला सांगतो, या गेल्या 5 वर्षातला अनुभव, ज्यांच्याकडे फिजिकल गोल्ड होतं ती या करोनाच्या काळात वाचली, सर्वाइव्ह झाली. बाकी तुमच्याकडे बॉन्ड्समध्ये पैसे आहेत, बँकेत पैसे आहेत, सगळे फिक्सला पैसे आहेत, पण त्यावेळी त्याचा काही उपयोग झाला नाही. असा अनुभव आला का एखादा? असे अनुभव भरपूर आले. मी सांगतो, जवळजवळ नाही म्हटलं तरी 15-1 लोकांना आम्ही पैसे असे दिलेले आहेत की त्यांनी फोन करून सांगितलं की एवढं हॉस्पिटलचं बिल 8 लाख रुपये बिल झाले आणि ही तुमची बिलं आहेत, एवढे दागिने एवढे आमच्याकडे आहेत तुमचे दागिने, तर म्हटलं दागिने तुमच्याकडेच ठेवा, तुम्हाला पैसे मी ट्रान्सफर करतो, मी 2 दिवसांनी पैसे आणून द्या मिस्टर तुमच्या घरी आले की. आणि त्यांनी आम्हाला पैसे घरी आल्यानंतर सोनं पाठवून दिलं. अच्छा, म्हणजे त्यांना पैशांची गरज होती. येस. आणि कोरोनाचा पिरियड, त्यावेळेला असं काही फ्रीली मुवमेंट नव्हती. मग त्यांनी असं तुम्हाला सांगितलं, तुम्ही पैसे पाठवले आणि मग नंतर पण आमची नेहमीचे जे कस्टमर्स आहेत, ग्राहक आहेत, त्यांना आमची आपुलकीच्या सांगितलं की आज माझ्या सांगायला आनंद वाटतो की स्नेहलता देशमुख, तुम्ही नाव ऐकलं असेल, ऑफकोर्स, कुलगुरू. त्यांचे लग्नाचे दागिने माझ्या वडिलांनी केले, त्यांच्या मुलीचे दागिने मी केले, आता त्यांची नातीचे दागिने ते माझ्या मुलाकडे आलेले. अरे वा. अशी लोक आहेत. आपले नटवर्ग प्रभाकर पणशीकर, त्यांचे आमचे संबंध असे होते. अशी बरीच मंडळी आहेत की ज्याचा मला याचा अनुभव मिळाला की याचा आम्हाला सेवा करायला मिळाली. अरे वा. रमेश देव, सीमादेव पण. आणि अशी बरीच मंडळी की ते सोनं म्हणून असं नाही, पण ते एक त्यानिमित्ताने सोनं घ्यायचं, आपुलकी, की आपण जाऊन पेंटूनच्याकडे सोनं घ्यायचं
आणि त्यानिमित्ताने सोनं घेणं होत होतं आणि तुमची साठवणूक तर होतच होती. त्यावेळी घेतलेलं सोनं किती भाव होता मला वाटते पणशीकर आले शेवटी मला वाटते 1999 2000 सालात आले होते. त्यावेळी भाव किती होता, जेमतेम 4000 रुपये ग्रामचा भाव होता, 10 ग्रामचा भाव, 400 रुपये ग्रामचा भाव. ते नाटक संपलं की माझ्या दुकानात यायच्या आणि 1 ग्राम सोनं दे. हो. मग सर, ह्या बदलत्या काळामध्ये तुम्ही हे स्त्रियांना असं ॲडवाईस कराल का की अर्धा ग्रॅम, पाव ग्रॅम, काय जे जमेल, मणी काय जे जमेल, असं इवन दो एवढं भाव वाढलाय तरी पण थोडं थोडं घेण्याची सवय ठेवावी, कारण पुढच्या पिढीला उपयोग होईल त्यांच्या, असं तुम्हाला वाटतं का? असं करावं? थोडासा वेळ घेतो तुमचा. बँड्राला MIG कॉलनी आहे. ते MIG क्लबच्या समोर एक त्या हॉटेलचं नाव मला माहिती नाही. त्याच्या मुलं, त्यांच्या बाईंची आता मुलं बघतात, तर त्यांच्या बाई, त्यांचं नाव होतं मला लक्षात येत नाही आता पटकन, देशपांडे बाई म्हणून, देशपांडे बाई. त्यांचं ते हॉटेल होतं आणि त्यांची ओळख माझी अशी आली की 1984 साली माझं कबूतरखान्याला दुकान होतं आणि पावसाचे दिवस होते, गिऱ्हाईक कोणी नव्हतं दुकानात, पण त्या दुकानच्या बाहेर एक बाई येऊन उभ्या राहायच्या, नेहमी उभ्या राहायच्या, ते दररोजच्या नेहमी अमुक एक वेळ ठराविक वेळेला उभ्या राहायच्या. आणि त्यावेळी पाऊस एवढा जबरदस्त होता की त्या भिजल्या होत्या संपूर्ण. मी माझ्या दुकानातल्या माणसाला सांगितलं की ते बाईनं सांग आतमध्ये या, जरा बसा, हे करा. तर म्हणलं नाही मी ओके आहे, नाही म्हटलं तुम्ही या बसा. त्यांना टॉवेल दिला, डोंका बाई पुसलं, त्यांना चहा पाजला, बरं वाटलं. म्हटलं बाई तुम्ही काय करता? तर म्हणाले काही नाही, माझे मिस्टर प्रीमियर कंपनीत कामाला, कंपनी बंद पडली, तर म्हणे मी कांदे बटाटे इकडनं घेऊन जाते आणि कांदे बटाटे ते भजी आणि वडा करून मी शाळेत तिकडे विकते शाळेत आणि घर चालवते. तर म्हटलं किती रुपयाचे घेता कांदे बटाटे? तर म्हणे कधी 50 रुपयाचे होतात, कधी 40 रुपयाचे, कधी 30 रुपयाचे होतात. तर म्हटलं ताई तुम्हाला एक सजेशन करतो मी, म्हटलं पटलं तर बघा तुम्ही. तर म्हणे काय करायचं, 10 रुपये उरले असतं तुमचे, 10 रुपये माझ्याकडे घेऊन यायचे, मी तुम्हाला 10 रुपयाचं सोनं देईन. नाही म्हणाले 10 रुपयाचं सोनं? म्हटलं देणार, हो काय नाही म्हणते, मी देणार तुम्हाला. तर त्यावेळी म्हणाले म्हणे फक्त अट माझी एकच, बिस्किटचा डबा यायचा पूर्वीचा मोठा, ग्लुकोज बिस्किटचा मोठा उंच डबा यायचा, पत्र्याचा डबा, पत्र डबा यायचा, त्याचं झाकण ते वरनं सील करून टाकायचं तुम्ही, काढता नाही आलं, नाही सील करून टाकायचं आणि त्याच्यावरती फट मी जी पुडी देईन ती फक्त पुडी त्यात टाकायचं काम करायचं. ही 1984 सालची घटना बघा. त्या म्हणाले ठीक आहे, हरकत नाही. म्हणून त्या घरी गेल्या आणि ते खरंच 2 दिवसांनी डबा घेऊन आल्या आणि वरती सील केलेलं बघा, बुद्धा पेंटोर बघून त्याला वरती फट केलेलं सगळं झालं. आणि मग दररोज द्यायच्या, आज 10 रुपये उरले, उद्या 12 रुपये उरले, 16 रुपये उरले, 20 रुपये उरले, आणि ते सोनं त्यांना मी द्यायचं आणि ते सोनं त्या पोटी टाकत जायच्या. असं करत 14 वर्ष गेली. 1998 साल उजाडलं आणि त्यांच्या दोन्ही हॉटेल्समध्ये सगळ्या लोकांनी संप केला. ह्या मराठी बाणा ताठात राहिल्या. 6 महिने गेल्यावरती हातपाय सगळे थरथरायला लागले आणि आल्या माझ्याकडे. म्हणलं पेंटूर आता काय करू? म्हटलं आता तो डबा उघडा, आता तो दिलाय डबा ना, तो आता उघडा. अरे हो, माझ्या लक्षातच नाही आलं, तो डबा उघडा म्हटलं. डबा उघडला, 3 लाखाचं सोनं त्यातनं निघालं. थेंबे थेंबे तळेसाचे जे म्हणतो आपण, सोने साठे. आणि हे मला पण माहिती नव्हतं एवढं त्यांच्यावर सोनं साठलं असेल. जेव्हा त्यांचं निधन झालं 2006 मध्ये काहीतरी मला वाटते, तर त्यांच्या मिस्टरांचा मला फोन आला की पेंटूवर काही करून असा दिवस आहे, तर त्याची तुम्ही आठवण म्हणून या. तर मी काही निमित्तानं जाऊ शकलो नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी का ते गृहस्थ स्वतःचे मिस्टर माझ्या दुकानात आले. म्हणून मी तुम्हाला कशाला बोलवलं होतं की माझ्या मिसेसने एक पुस्तक लिहिलं आपलं माहितीचं, आत्मचरित्रशाही, आणि त्याच्यात तुमच्याच्यावर 2 पानं लिहिलेली आहेत. या माणसाने मला कसं मदत केली की त्यामुळे मी वाचू शकली. ती आज हॉटेल दोन्ही त्यांची उभी आहेत तिकडे MIG कॉलेजमध्ये. तर सोनं साठवायचा तुमचं हे आहे, आमचं दुकान उघडलं, आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार, पण त्याचं महत्त्व तुम्ही ओळखलं पाहिजे की आम्ही जे सोनं देतो. आजसुद्धा तुम्ही आलात ना माझ्याकडे, तर बघा TVवर मोबाईलवर जाहिरात असते की तुम्ही 100 रुपयाचं सोनं सुद्धा घरी बसून मोबाईलवरती क्लिक करून घेऊ शकता. पण ते पेपर गोल्ड झालं. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचाच होता की हे पेपर गोल्ड, किंवा मीही घेतलेला आहे. येस. मला कधीतरी वाटतं वापरायचं म्हटलं तर कधीच मिळणार नाही, हे खंत मला लागते. पण त्याच्या आणखीनही काही दुरुपयोग आहेत, ते तुम्ही सांगा. ते दुरुपयोग कसे होतात की त्याच्यामध्ये पूर्वी गव्हर्नमेंट याच्यावर टॅक्स ठेवला नव्हता, तो आता गव्हर्नमेंट टॅक्स लावला. सेकंड थिंग म्हणजे ते आता काय झालं आहे की हे सगळं आता व्हाईटमध्ये झाल्यामुळे लोकांना व्हाईट सगळं दाखवायला लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे असं होतं की त्या अडीअडचणीच्या वेळी त्यांनी सांगतात ते तुम्हाला की आम्ही तुम्हाला वेळेला त्याचे पैसे देऊ, पण ते बऱ्याच वेळा लोकांचे कंप्लेंट असे आले की त्याचे पैसे तेवढे येत नाहीत. इमिजिएट आता तर पैसे मिळतच नाही, भाव उतरलेले आहेत. त्याच्यामुळे मी लोकांना सांगतो भले थोडं घ्या, पण फिजिकल गोल्ड घेऊन ठेवा की ज्याचा तुम्हाला आयुष्यात पुढे कधी एनी टाईम, रात्री बेरात्रीसुद्धा मला लोकांनी फोन केलेला आहे 12 वाजता. एकाच्या म्हणजे काहीतरी गिऱ्हाईकाच्या मुलीला औरंगाबादला मेडिकलला ॲडमिशन मिळाली आणि त्यांना काहीतरी तिकडे 7-8 लाख रुपये भरायचे होते.
7-8 लाख नाही 22 लाख रुपये भरायचे होते. हम्म. तर म्हणाले 22 लाख रुपये भरायचे, माझ्याकडे पैसे आहेत, मी स्टेट बँकेत गेली, स्टेट बँकेच्या मॅनेजरला रिक्वेस्ट केली की मला असेचे पैसे माझे आहेत ते मला FD काढून द्या. त्यांनी सांगितलं मी एक कॉम्प्युटर टाकतो, पण तिकडचा कॉम्प्युटरचा माणूस तो क्लार्क आहे तो आलेलाच नाही, आज जवळ 8 दिवस झाले आणि अजून तो 8 दिवस येईल की शंका एका घंट्याला करोना झालं. म्हटलं दुसरा कोण स्टाफ नाही, तर म्हणाले कोणी स्टाफ नाही म्हणजे ते त्यांच्याकडे. कोरोनाच्या पिरियडमधलं पिरियडमधलं सांगतो ते. आणि त्यांनी सांगितलं की शेवटी त्यांनी मला फोन केला की पेंडुरकर माझी आता 22 लाखातले म्हणजे तुमचं जे सोनं आहे त्याचा ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट होते ते गृहस्थ ते. त्यांनी सांगितलं पेंडुरकर माझ्या ह्याच्या हिशोबाप्रमाणे एक 15 लाखापर्यंत माझ्याकडे सोनं आहे, तुम्ही जे बायकोला बांगड्या करून दिल्या नेकलेस करून दिला ते माझ्याकडे आहे सोनं. तर मी म्हटलं ठीक आहे हरकत नाही, तुम्ही जर मला बिलाचे फोटो पाठवा, मी त्याची तुम्हाला किंमत काढून सांगतो किती होतं. ते सुदैवाने त्यांच्या नशिबाने काहीतरी 19 लाखाचे दागिने निघाले. आम्ही त्यांना किंमत काढून दिली. तर म्हटलं 3 लाख रुपये मी तुम्हाला देतो मदत म्हणून आणि मग मला तुम्ही झाले की तुमचे मला परत करा. ते म्हणाले गेले, त्यांना पैसे आम्ही ट्रान्सफर केले, पैसे दिले, त्या मुलीला ॲडमिशन दिली कारण 8 दिवसाची मुदत होती. पैसे ॲडमिशन घेतली त्यांनी आणि जसं ॲडमिशन झाली काहीतरी सूट झाली करोनामध्ये, तेव्हा ते बँकेत गेले तेव्हा तो नेमका क्लार्क आला होता. त्या पैसे आल्यानंतर त्यांनी मला ताबडतोब ट्रान्सफर केले. तर ते हा जो प्रकार आहे ना, हा आमचं रिलेशन जे आहे आपलं त्या वैयक्तिक सोनाबरोबर, तर ते फार महत्वाचं आहे. आणि फिजिकल गोल्ड होतं म्हणून तुमच्याकडे आले. येस येस. डिजिटल असतं तर परत काहीच करू शकत नाही. याच्यात सांगायचा मुद्दा असा की पेंडुरकर चांदगुडेबाईंना ओळखतात की चांदगुडेबाई पेंडुरकरना ओळखतात, त्यांची रिलेशन्स कशी त्याच्यावरती अवलंबून आहे. आता जी चेन स्टोअर जी झालेली आहेत ती तुम्हाला कोण मदत करणार, त्याच्या मालिक कोण तुमच्या समोर नसतो, कोणीच नसतं. छोट्या दुकान मालक तुमच्या समोर असतो. आम्ही रिलायन्स मध्ये गेलो, कोण ओळखतंय, कोण ओळखतं. किंवा एक तुमच्या घरात अशी ही डिझाईन आवडते किंवा चालते हे कस्टमाइज माहिती असतं. बाकीच्या इथे तिथे काहीच नाही. मध्यंतरी एक बाई अशा आल्या की त्या जवळजवळ माझ्याकडे 80 सालापासून म्हणजे जवळजवळ 46 वर्षांनी आल्या त्या बाई. आणि मला दुकानात चढल्या आणि मला म्हणाले की म्हणे परळचे पेंडुरकर कोण, तर म्हटलं माझे वडील ते. मग तुमच्या वडिलांचा तुम्ही त्यांना काय हाक मारायचं, म्हटलं नाना म्हणायचो. तर म्हणे मी 1980 साली कामाला लागली त्यावेळी नानासाहेबांच्याकडनं, त्यांना नानासाहेब म्हणायचे, नानासाहेबांच्याकडनं मी नेकलेस केला होता आणि त्याचा सोन्याचा रंग आहे तो माझ्या अजून एवढा मनात बसलेला, डोळ्यात बसलेला आहे की मला तसंच सोनं तुम्ही दागिने करून द्याल का. म्हटलं हो आमचे वडील असते, त्यांनी जे गाडी हे संस्कार केले त्याप्रमाणे मी तुम्हाला करून देणार. तर म्हणे मी तुमचं दागिनं दुसऱ्या एका ठिकाणी दाखवलं आणि त्यांच्याकडनं नेकलेस करून घेतला, पण ते बरोबर झालं नाही, म्हणून मी तुमचं दुकानात जवळजवळ शोधते, मला आज नेमकं मिळालं दुकान. तर म्हटलं काय करायचं, तर म्हणे मला तसं नेकलेस करून द्या. मी नेकलेस करून दिला. तर मी मला म्हणाले की म्हणे 46 वर्षानंतर सुद्धा तीच क्वालिटी आहे, तीच करायची तुमची पद्धत आहे आणि सांगायची पद्धत सुद्धा तीच आहे. ते ऐकून मला बरं वाटलं. तर हा आमचा खरा नफा. खरं पैशानी नफा तो महत्वाचा नाही, पण हा नफा खरा आमचा महत्वाचा की ते कस्टमर माझ्या आयुष्यभर माझ्या जवळ राहिलं, तो पहिलं महत्वाचा. म्हणून तुम्ही इतकं अडीअडचणीला उभे राहिलात. सर, सोनं स्त्रिया, पण आता सोनं आणि पुरुष ही पण संकल्पना येते. पुरुष सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं सोनं, ब्रेसलेट, चेन असं सगळं वापरतात. तर त्यांच्या पण काही नवीन नवीन डिझाईन्स येत आहेत का? हो, आणि त्याच्यामध्ये असे तुमचे क्लायंट आहेत का? क्लायंट आहेत. तर काय झालंय, परंतु काय झालेलं आहे की सध्या मुंबईचं जीवन एवढं व्यस्त झालेलं आहे की ट्रेनच्या प्रवासामध्ये तेवढं त्यांना सांभाळणं कठीण होतं. परंतु काही मांगलिक प्रसंगाच्या वेळी मात्र ती लोक स्वतःहून, जसं बायका नटतात तसे पुरुष पण नटतात. म्हणजे अंगठी घालणार, ब्रेसलेट घालणार, गळ्यात चेन घालणार. आणि मला म्हणाले, एकाने सांगितलं की अमुक ॲक्टरच्या गळ्यात जसं हे आहे लॉकेट, तसं मला लॉकेट पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे, त्या फोटो घेऊन स्क्रीनशॉट घेऊन आम्ही करून देऊ त्याला. म्हणे तसं झालं तरच मी घेणार, तर मी घेणार नाही. म्हटलं बघ मी तुला सांगतो, मी तुझा आता म्हटलं तू 1983चा तो वर्ल्ड कप बघितलंस का. तर म्हटलं हो बघितलं आहे मी, आणि मी क्रिकेटचा फॅन असल्यामुळे मी बघतो. सुनील गावस्कर माझा एकदम हे, म्हटलं मला सुनील गावस्करचं तुला सांगायचं. सुनील गावस्करनी त्यावेळी जे गळ्यात लॉकेट घातलेलं होतं ते लॉकेट टगी नाव त्याचं होतं. त्याचं त्यावेळी लग्न झालं होतं आणि तो त्याच्या मुलाला टगी म्हणायचा. तो त्यावेळी त्यांनी कप जिंकला म्हणून त्याच्या चाहत्यांनी त्यांना लॉकेट करून द्यायचं ठरवलं. म्हणून ते त्यांना काय लावायचं, त्याला प्रेझेंट द्यायचं. त्यावेळी सगळे पैसे सगळे होते. तर त्यांनी सांगितलं की मला असं, ते म्हटलं त्यांच्या मुलाला ते काय म्हणतात, तर ते टगी म्हणतात. तर म्हटलं टगी लॉकेट करून द्या. तुम्ही सांगितलं ते तर ती 1983 साली मी त्यांना 3 डायमेन्शनचं हाताने टगी लॉकेट करून दिला. हो, 3 डायमेन्शनचं. काही मशिनरी काही नव्हतं, त्यावेळी मशिनरी नव्हतीच ना, ती त्यांना करून दिली. आणि ते त्यांनी संपूर्ण टेस्टमध्ये संपूर्ण वापरलेलं आहे. त्याचं आवडलं म्हणून रवी शास्त्रीचं आवडलं म्हणून अझरुद्दीनला करून दिलं.
चौथ्या वेळी मात्र सांगितलं की आता बँडवाले करायचे नाही, आम्हाला हे काम थांबवायला लागेल. आम्ही त्यांना सांगितलं की नाही आता करणार नाही आता, कारण काय असं एक व्हरायटी आली पाहिजे, सगळं एकसारखी करून मजा नाही, नाही. बरोबर आपली आहे. कल्पना त्यातली यथाशक्ती त्यात तुम्हाला सादर करता आली पाहिजे, जरा व्हरायटी पाहिजे. बरोबर. सर, विवाह ज्वेलरी ही वेगळी ज्वेलरी, आता जो ट्रेंड आहे ह्याचं पण काय तुमच्याकडे असे बनतात का? विवाह ज्वेलरीमध्ये थोडक्यात असं आहे की पूर्वी स्त्रिया लग्नाला आल्या की तुम्हाला गंमत सांगतो की मुलीची आई किंवा मुलीची बहीण यायची, वडील मागे बसलेले असायचे. इथे मुलाचे वडील मुलाची आई, मुलाची बहीण असे असायचे आणि मागे दोघांचे वडील मागे बसलेले असायचे. आणि मग सुरुवात व्हायची की मुलाला अंगठी दाखवा पहिली, की मग आम्ही अंगठ्या दाखवायचो. तर मुलांनी अंगठी काढली कुठेतरी, तर ती 3 ग्रामची 4 ग्रामची काढली की मुलाची आई हात मारायची त्याला, जास्त की काढ, जास्त काढ जास्त म्हणून. काढ. हां. नंतर मग तो मुलगा काढायची अंगठी, पण आता मुलाला वजन माहिती नसल्यामुळे तो बिचारा अरे अंगठी 5 ग्रामची, परत हात बसायचा की मग वजन तो 7-8 ग्रामची अंगठी काढायचा. आता व्हायचं मजा अशी व्हायची की जेव्हा मुलीची परिस्थिती यायची तेव्हा मुलगी काढायची अंगठी, ती मुलीचं 5 ग्रामची अंगठी काढली तर ती आम्ही सांगायचो की मुलीचं बोटाचं माप अतिशय लहान आहे, ती अंगठी तिला शोभणार नाही 5 ग्रामची, तर जरा कमी ठेवा वजन, डिझाईन बघा. तर ती सांगायची ठीक आहे, मग काढली किंवा मुलीच्या हात मारायचे, त्यांनी 7 ग्रामची काढली, तू जास्त वजनाची शोभेल दिसेल नसेल तो बघू नको, पण तू कर अंगठी ती. असे प्रसंग आम्ही डोळ्यासमोर पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे विवाह ज्वेलरी जी आहे ती आत्ताच्या रेटला अनुसरून आम्ही तयार केलेली आहे. की पूर्वी कसं मंगळसूत्र म्हटलं की कमीत कमी 4 ते 5 तोळ्याचं असायचं, आता ते 2 तोळ्यापर्यंत आलेलं आहे. भावामुळे, सोन्याचा भाव वाढल्यामुळे 2 ते 2 तोळ्यापर्यंत आले. त्याला नाव आम्ही गोंडच दिलेलं आहे की विवाह ज्वेलर्स म्हणून. बाकी फरक काही नाही त्याच्यामध्ये. आणि नंतर असं होतं की पूर्वी कसं की काळेमणी जास्त होते, आता सोन्याचं स्वरूप जास्त दिसतं. आणि मग ते सोन्यावरती रंगकाम, निळकाम, व्हाईट कलर, लाल कलर, मीनाकाम असं आलं, तर विवाह नाव गोंडस असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे नवीन नाव ठेवलं की लोक आवडतं, बदल आकर्षकरित्या येतात असं आहे. सर, सोनं कधी काळं पडतं का? सोनं काळं पडत नव्हतं आत्तापर्यंत, परंतु मुंबईच्या हवेला पोल्युशन एवढं जबरदस्त आहे ना की माणसं, चांगली सुदृढ माणसं सुद्धा आजारी पडतात. त्याचं कारण ते आहे पोल्युशन. म्हणजे मग सुदृढ सोनं पण आजारी पडायला लागले. हो, मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आमच्याकडे एक मासे विकणारी कोळीण बाई यायची आमच्याकडे, आणि त्या म्हणाले मला असं मंगळसूत्र करून दे. मी त्यांना मंगळसूत्र करून दिलं, तर त्या नेत्यानं मला काय म्हणाले की बाई तू आता 4था सोनार आहेस, पहिल्या 3 सोनारी मला फसवलं आहे, तू आता फसवणार नाहीस ना? ते मी म्हटलं ताई तुम्ही कुठे जाऊन चेक करून घ्या, माझं काही म्हणणं नाही. नाही मला ते काय बघायचं नाही, पण तू फसवलं, तुझ्या मनाला पटते ना? म्हणजे ठीक आहे. आणि त्या 3 महिन्यांनी परत आलं की तू पण मला फसवलंस. तर मी त्यांना विचारलं, म्हटलं फसवलं तुम्ही कशावर म्हणता? म्हणाले काय सोनं पांढरं दिसतंय. आम्ही म्हटलं ठीक आहे, काहीतरी झालं असेल. आम्ही टेस्ट करून मिळलं, सोनं बरोबर होतं, फक्त रंग त्याच्यावर काहीतरी थर बसला होता पांढऱ्या रंगाचा. मग त्या बाईने विचारलं तुम्ही काय करता, तुमचा दिनक्रम काय आहे तुमचा? तर त्यामुळे जेव्हा मी मासे विकायला जाते, आम्ही म्हणे आमची घरं झोपडीसारखी आहेत घर, तर मी ट्रंकला चावी लावते आणि ती चेन असते, ती चावी ते चेनमध्ये ठेवते आणि चेन माझ्या गळ्यात घालते. ती चांदी सोन्याची होती आणि वरतून माशाचं पाणी पडायचं, घाम यायचा यांचा, ते सोनं आणि चांदी घासलं जायचं आणि ते चांदीचा त्याच्यावरती थाप यायचा त्याच्यावरती. त्याच्यामुळे सोनं सफेद झाडायला लागलं. त्याच्यामुळे सोन्याचं एरवी सोनं काळं पडत नाही. पण तो हे आता हे जे पोल्युशन आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्ही परत दुसरं म्हणजे काय म्हणा की हल्ली मधुमेहाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर त्या गोळ्या ज्या घेतात त्या काही डॉक्टर लोकांना स्ट्रॉंग गोळ्या देतात, बायकांना पाळीच्या वेळी गोळ्या स्ट्रॉंग देतात. तर त्या ज्या गोळ्या असतात त्या स्ट्रॉंग झाल्यामुळे त्याचं कधी पण ते काय तुम्ही गेला सोनारामध्ये काहीतरी लावलं की ताबडतोब साफ होतं. सोन्यात मिस्टेक आतमध्ये असेल तर साफ होणार नाही. पण ह्या गोळ्यांमुळे, मधुमेहाच्या गोळ्यांमुळे पिरियड्स पुढे ढकलणं किंवा काय त्या गोळ्यांच्यामुळे आम्हाला असं लक्ष द्यायला लागलं की आता काळं. अरे बापरे, म्हणजे हे तर काहीतरी विचित्रच झालं. विचित्र अगदी. आणि सर हल्ली आर्टिफिशियल ज्वेलरी, म्हणजे आपण दादरमध्ये गेलो तर आर्टिफिशियल ज्वेलरीच्या पेढ्याच निघालेल्या. हो, आता ट्रेंड असा आहे की मुलींचं हल्ली असं झालेलं की लग्नाच्या वेळी पायाच्या नखापासून ते अगदी कानापर्यंत डोक्यापर्यंत सगळे दागिने मॅचिंग पाहिजेत. तर पर्स मॅचिंग पाहिजे, चप्पल मॅचिंग पाहिजे, गळ्यातलं मॅचिंग पाहिजे, साडीवर सगळं ड्रेस तो मॅचिंग पाहिजे. तर ते आम्ही सोन्यामध्ये करायला आमची काहीच हरकत नाही, परंतु ते सोनं परवडणार पाहिजे घेणाऱ्याला. त्याच्यामुळे मग ती लोक म्हणतात की दागिने करूया आपण, पण ते दागिने लग्नाच्या वेळी घालायचं, रिसेप्शनच्या वेळी घालायचे दागिने आम्ही 1 ग्रामचे करतो. आणि त्याच्यामध्ये ती दुकानं सगळी झाली की ज्याच्यानं तुम्हाला एकही पैसा, सिंगल पैसा मिळत नाही. 1 ग्रॅमचे खरंच 1 ग्रॅमचे आहेत?
पूर्वी जेव्हा 2006 मध्ये संकल्पना निघाली त्यावेळी खरं 1 ग्राम सोनं हो, पण असायचं, आता नाही कारण त्यावेळी होत. भाव 5,000 होता. हो. आता जर सोनं चढवायला 1 ग्राम तर 1.5 लाख रुपये सोन्याचे झाले. त्यामुळे पण हे सोनं टिकतंय कसं? आर्टिफिशियल ज्वेलरी, पण ते रंग कसा राहतोय त्याचा पण? रंग म्हणजे कसं आहे, त्याचा एक प्रकारचा रंग येतो, तो रंग लावतात त्याच्यावरती, हा, त्याच्यामुळे तो टिकतो. अच्छा. आणि तो कॉपर बेस असल्यामुळे तो पटकन पकडून ठेवतो. सोनं नरम असतं, चांदी नरम असते, त्यामुळे ते टिकत नाही त्याच्यावरती. असा आहे प्रकार. ओके. कॉम्पिटिशन आहे सर त्यांची तुम्हाला? त्याची कॉम्पिटिशन आहे, पण तो आमच्या याला जी व्हॅल्यू आहे त्याच्या याला व्हॅल्यू नसल्यामुळे Value. त्याला त्याची तेवढी हे नाही. म्हणजे ते घेणार आर्थिक परिस्थितीमुळे. आणि ते लोक पण- समजून उमजून घेतात. हा हा, माहितीच Yes, असतं. yes. कारण आता 1.5 लाखाची आर्टिफिशियल ज्वेलरी हो पण हो आहे. हो, येस येस येस. मला असं वाटतं, म्हणजे आम्ही पण कधीतरी घेतोच, नाही घेत असं नाही, पण तेच 1.5 लाख रुपयात थोडं का होईना सोनं, म्हणजे आता थोडं का म्हणते, कारण एक तोळा सुद्धा यायला आता नाही म्हणत आहे. दीड लाखात 1 तोळा सुद्धा येत सोनं नाहीये. येत नाही. अशी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर, हा बिझनेस करताना ज्यावेळेला तुम्ही अगदी यंग होता त्यावेळेला तुम्ही ह्याच्यात एंट्री घेतली, त्यावेळेला वडिलांनी काय जबाबदारी दिली तुम्हाला? आणि त्याच्यानंतर तुम्ही बोलताना एक सांगितलं होतं की एका नॉन महाराष्ट्रीयन ज्वेलरने तुम्हाला सांगितलं, तुम घाटी क्या करोगे? जरा त्याबद्दल सांगा ना सर. मी वयाच्या 14व्या वर्षापासून वडिलांना मदत करायला लागलो. आणि 1968 सालची गोष्ट आहे, जेव्हा मी SSC पास झालो वयाच्या 16व्या वर्षी 17व्या वर्षी, तेव्हा वडिलांनी मला काउंटरला उभं केलं आणि सांगितलं की ह्याचा हिशोब सांग. तर त्यावेळी त्यावेळी कॅल्क्युलेटर नव्हते, त्यावेळी पटकन तोंडात सांगता आलं पाहिजे. त्यावेळी सोन्याचा भाव होता 1968 साली 170 रुपये 10 ग्रामचा भाव होता. तर मुलीवाले आले होते आणि म्हणे माझ्या मुलीचं लग्न ठरलं, जावयासाठी अंगठी करायची. तर 1 तोळ्याची अंगठी जावयाला द्यायची त्यावेळी पद्धत होती 1970 सालात. तर 10 ग्रामचे पैसे किती? ते 170 रुपये, 5 रुपये मजुरी आणि 4 आणे टॅक्स, सेल टॅक्स, असे कोणी 175 रुपये 4 आणे होतील असं ताबडतोब विदिन सेकंड सांगता आलं पाहिजे. नाही तर वडिलांचा फटका तिथं बसायचा, गिऱ्हाईकाच्या समोर फटका बसायचा. त्याचा परिणाम असा आला की त्यावेळी पावकी, निमकी, पाऊणकी सगळी पाठ होती आमची. आताच्या मुलांना सगळ्यांना कॅल्क्युलेटर असे सांगता येत नाही. त्यांनी पण चुकतात. दुसरी गोष्ट अशी होती की पूर्वीच्या काळी जे संकेत पाहिले त्याचे महत्त्वाचे वाटत होते, की दिवे लागण झाल्यानंतर एखाद्या विवाहित स्त्री आल्या दुकानात आणि त्यांनी सांगितलं की माझं मंगळसूत्र वाढवलं आहे, तर इथं टोचतं आहे, मला ते रिपेअर करून द्याल का? तर मी पटकन सांगितलं की वाढवतं, मी काढून देतो, मी लगेच रिपेअर करून देतो. वडिलांनी त्या बाईच्या स्त्रीच्या समोर मला 2 श्रीमुखात भडकवल्या. विवाहित बाई आली की तिला आपल्याकडचं मंगळसूत्र घालायला द्यायचं आणि नंतर ते मंगळसूत्र काढून द्या सांगायचं आणि ते करून त्यांना द्यायचं रिपेअर करून. इतक्या पद्धती आणि इतक्या सवलती सगळ्या अशा होत्या की पूर्वीच्या काळी लग्नाली स्त्री एखादी आली आणि तिने गळ्यात मंगळसूत्र घातल्याने असं होणारच नाही. पण जेव्हा ती बाई नेहमी येते आणि आज तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही, तर काहीतरी अघटित घडलेलं आहे हे तुम्हाला ताबडतोब डोक्यात ट्यूबलाईट पेटली पाहिजे. इतकं शास्त्र पाहिलं जायचे. आता परिस्थिती विचित्र आहे. आता विवाहित स्त्रिया सुद्धा मंगळसूत्र घालत नाहीत, त्याच्यामुळे तो भाग वेगळा आहे. परंतु मंगळसूत्राचं महत्त्व तुम्हाला आश्चर्य वाटेल की हिंदू लोकांच्यापेक्षा मुसलमान लोक, ख्रिश्चन लोक आणि परधर्मीय लोक मंगळसूत्र हल्ली सगळे सरसराट मागतात. हो, मला एका मुसलमान स्त्रीने सांगितलं, उत्तर दिलं की तुमच्या धर्मात असं लिहिलेलं आहे का की आमच्या धर्माच्या बायकांनी मंगळसूत्र वापरू नये म्हणून? म्हणजे दुबईला चला, अख्खा इथपासून तिथपर्यंत तुम्हाला एवढा 20 फूट तुम्हाला मंगळसूत्र काउंटर दाखवते दुबईमध्ये. एवढं तिकडे मंगळसूत्र महत्त्व आहे. म्हणजे ह्यांच्या धर्मात पण मंगळसूत्र आहे? फॅशन म्हणून ते घालतात, फॅशन म्हणून घालतात. त्यांना सोन्याचं महत्त्व कळलं आहे म्हणून ते सोनं निकाच्या वेळी घालायचं एवढं त्यांना माहिती आहे. मंगळसूत्र म्हणून नाही घालत, ते दागिना म्हणून घालतात ते. पण ते मंगळसूत्र पाहिजे लग्नाच्या वेळी. निकाच्या वेळी जर हिंदू धर्मात लग्नाच्या वेळी वापरतात तर मग आम्ही पण निकाच्या वेळी वापरतो. असं ते मंगळसूत्राचं महत्त्व आहे सगळं असं. सर, हॉलमार्क, KDM आणि आत्ता जे काही नवीन प्रकार आलेत ते थोडक्यात जरा त्याबद्दल सांगा ना. बघा, 1987 सालापर्यंत आम्हाला सोनं दागिने लाल पडल्याच्या कंप्लेंट येत नव्हत्या. 1987 साली जेव्हा हे प्रकार वाढले तेव्हा लक्षात असलेला अभ्यास करताना की दागिने लाल का पडतात, तर त्यावेळी सगळे डागाचे दागिने होते. पहिलं तुम्हाला डागाचे दागिने मी तुम्हाला समजावून सांगतो की जसं लोखंडाला लोखंड जोडलं जात नाही तसं सोन्याला सोनं 23 कॅरेट सोनं 23 कॅरेट सोन्याला जोडलं जात नाही. तर 23 कॅरेट सोन्याला 23 कॅरेट सोन्याने जोडायचं असेल तर त्याला 21 कॅरेट सोन्याने किंवा 20 कॅरेट सोन्याने जोडलं जायचं. त्याला डाग प्रकार म्हणतात. म्हणजे मध्ये तो डाग द्यायचे. आणि तो डाग म्हणजे काय, तो 21 कॅरेट सोन्याला 21 कॅरेटने जोडलं तर 21 कॅरेट सोनं 23 कॅरेटपेक्षा हलकंच येतं. मग ते त्याच्यावरती काळं पडणार, ते म्हणून ते काळं पडायला लागलं.
दुसरी गोष्ट अशी झाली की ते काळं पडू नये म्हणून मग कॅडमियम म्हणून धातू बाजारात आला हम्म. आणि तो केडियम त्याचा केडियम, एक शॉर्ट फॉर्म हां. झाला आणि तो केडियम धातू वापरायला लागले. पण त्या केडियममध्ये लक्षात असं आलं की अमेरिकेचं संशोधन आहे, आपल्या इंडियातलं संशोधन नाही आहे, की हा दागिने केडियमचा केला तर तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो करणाऱ्याला किंवा वापरण्याला. म्हणून मग 2000 सालापासून हॉलमार्क आला. हॉलमार्क म्हणजे काय झालं की सोन्याने सोन्याला जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यामध्ये मग इरेडियम पॅलेडियम असे वेगवेगळे धातू आले आणि त्यांनी काही अपायकारक नाही शरीराला असं म्हणून ते सोनं जमा केलं, म्हणजे सोनं जोडायला सुरुवात केली. आता त्याच्यामध्ये काय झालं की हॉलमार्क केल्यानंतर गव्हर्नमेंटकडे तेवढी यंत्रणा उपलब्ध नव्हती हे शोधून काढायचं कसं. आणि आपले दागिने जे भारताचे दागिने आहेत ते कलाकुसरीचे फार आहेत, तर ते दागिने कलाकुसरीच्या आतमध्ये जर तुम्हाला शोधायचं असेल त्यांनी दुसरं काही कलाकुसरी आतमध्ये दुसरं सोनं लावलं असेल, खोटं सोनं लावलं असेल तर कसं, तर ते हॉलमार्कमध्ये जास्त कळत नव्हतं. बरोबर. बरं, हॉलमार्क म्हणजे काय की हॉलमार्क कॅडमियम धातू टाकला आतमध्ये, सोनं जोडलं गेलं तिथपर्यंत ठीक आहे, पण तो कॅडमियम धातू स्वतः जळून जातो, पण तो 80% जळतो, 20% रिमेन्स देअर, तिथेच राहतो असं आहे. आता गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्ही एवढं सगळं करू शकता, 80% जाऊन 20% आलात, तर तुम्ही जर जगाच्या स्तरावर यायला पाहिजे तर तुम्हाला 100% आणायला काय झालं, फरक काय पडतो. म्हणून तो HUID प्रकार निघाला. HUID म्हणजे काय की त्या दागिन्यावरती एक नंबर टाकला जातो 10 कडे. दुसरं 916 आमच्या दुकानचं नाव MVP आणि तो नंबर रजिस्टर केलं दिल्लीला. ओके. HUID जे करतात संस्था त्याच्याकडनं ते दिल्लीला रजिस्ट्रेशन केलं जातं. म्हणजे समजा उद्या तुम्ही 10 वर्षांनी 20 वर्षांनी आलात, तो नंबर कॉम्प्युटरवर टाकला की दागिना कोणी केला आहे, तो अमुक अमुक माणसाने केलेला आहे, अमुक अमुक वजन होतं त्यावेळी, अमुक अमुक कॅरेटचा केलेला आहे, अमुक अमुक तारखेला केलेला आहे, एवढं सगळं डिटेल त्याच्यावर मिळतं. म्हणून HUID कस्टमरला पण बरं, दुकानदाराला पण बरं. म्हणजे ऑथेंटिसिटी सगळं इथे. मग लोकल आपण जे नॉन रजिस्टर्ड असतात त्यांच्याकडे अवेलेबल होणार नाही. अवेलेबल होणार नाही म्हणण्यापेक्षा त्यांना इच्छा पाहिजे ना. कारण बघा ह्या सगळ्या प्रक्रियेला एक वेगळ्या प्रकारचे कारागीर लागतात, वेगळ्या प्रकारची मजुरी लागते. समजा आम्ही साधे कारागीर घेतले तर 500 रुपये मजुरी करेल, पण तो चांगला कारागीर असेल तो HUID दागिना करून येणार असेल तुम्हाला, तो म्हणेल मला 1000 रुपयाशिवाय परवडणार नाही, ते मग मजुरी वाढली तुमची. आता एकाबद्दल तुम्हाला त्याची सगळी ऑथेंटिसिटी पाहिजे तेवढं तुम्हाला पे करायलाच पाहिजे. सर, बिशी लोक सोन्याची बिशी लावतात. हो. आजच्या ह्या बदलत्या परिस्थितीत दर दिवसाला कमी जास्त होत आहे, तर मंथली बिशी लावावी की मंथली त्याच बिशीचं थोडं थोडं सोनं घ्यावं? नाही, माझं स्वतःचं मन सांगतं असं की मंथली समजा तुमच्याकडे अगदी असं एक पगार समजा 5 तारखेला झाला, सगळा खर्च आटपून तुम्ही 10 तारखेला समजा माझ्याकडे 2000 रुपये उरलेले आहेत, तो 2000 सोनं घेऊन ठेवावं हे महत्त्वाचं. बिशी या प्रकारात काय होतं की ते तुम्ही दर 12 वर्ष म्हणजे 12 महिने तुम्ही त्या सोनाला तुम्ही देता, पण तो जेव्हा सोन्याचा भाव करता तेव्हा तो वाढलेलाच असतो, कमी नसतो. त्याच्यामुळे मी तरी कोणाला हे करणार, सजेशन करणार की तुम्ही सोनं घेत जा. आता सुविधा सगळ्या उपलब्ध आहेत, ऑनलाईन उपलब्ध आहे, हे आहे, तर तुम्ही आणि तुम्ही ज्यांना आता समजा मला पेमेंट केलं तर माझं नाव त्याच्यासमोर येतं किंवा यांना मग तुम्ही पेमेंट केलेलं आहे, प्रश्नच येत नाही. वर्षाचे 12 महिने झाले की तुम्ही त्यांच्याकडे सोनं घेऊन टाका तेवढ्या भावाचं, प्रश्न मिटला ना. त्यामुळे तो मी लोकांना सांगेल की तुम्ही सोनं घेणं उत्तम ताबडतोब. कारण का म्हणजे ज्यावेळेला स्टेबल होतं सोनं त्यावेळेला बिशी वॉज गुड. येस. पण आता मला नाही वाटत बिशी. खूप छान टिप दिलेली आहे सरांनी. सर, सोन्याची घट कमी व्हावी यासाठी काय करता, किंवा वेअर अँड टेअर दागिन्यांची काळजी कशी घेतली पाहिजे? पूर्वी बघा म्हणजे तुमच्या आई असतील एक 50-60 वर्षापूर्वी, त्यांचे दागिने अजूनही चांगले टिकलेले असतील, पण आता तुम्ही केलेले दागिने टिकणार नाहीत. कारण केडियम वापरले किंवा HUID मध्ये वापरले, तर सोनं 23 कॅरेट सोनं वापरलं तर एकदम नरम, लोण्यासारखं नरम असतं, ते टिकत नाहीत. आणि डागाई दागिने घेतले तर मोडताना डाग आल्यामुळे ते कमी होतात, त्याच्यामुळे ते टिकत नाहीत. आता फरक त्याच्यामध्ये असा आहे की सोन्याचा भाव वाढल्यामुळे जो डागाचा फरक आहे तो समजा पूर्वी असं होतं की 10 ग्रामला कमीत कमी 1.5 ते 2 ग्राम नुकसान व्हायचं, तर 2 ग्रामच्या झाले की ते 25,000 रुपये झाले. हो ना. 25,000 रुपये सोड, 30,000 रुपये झाले. 30,000. मग तसं उगीच झालं तर नुकसान. त्याच्यामुळे मी सांगेन झाले नुकसान, मजुरी गेली परवडली, पण तुम्ही HUID दागिने करून घ्या आणि घट कमी येणार. आणि हा प्रश्न नाही, उलट सोनं अंगावर झिजलं पाहिजे, सोनं तुमच्या त्वचेला लागलं पाहिजे आणि ते रक्ताभिसरण आतमध्ये गेलं पाहिजे, तर त्याचा खरा उपयोग आहे. म्हणजे आमच्या शास्त्रोक्त सायन्सच्या दृष्टीने मला माहिती नाही, परंतु तो सोनं अंगावर झिजणे फार चांगलं असतं.
त्याच्यामुळे बरोबर. तो लॉस तुम्ही धरू नका, तो प्रॉफिटच आहे. प्रॉफिटच प्रॉफिटच आहे कारण शेवटी हे सगळं कशासाठी आरोग्यम धन आरोग्य. संपदा. येस, आरोग्यम धन. येस. त्याच्यामुळे तेच महत्वाचं आहे सर. अतिशय महत्वाचं, डायमंड सबके लिए और सदा के लिए आम्हाला तर खूप आवडतो, पण हा डायमंड ओळखायचा कसा, खरं खोटं किती त्याची, ते जरा प्लीज सांगा. सामान्य माणसाला डायमंड ओळखायचा कसा खरा आणि खोटा, हम्म, तर त्यातला एक साधा सोपा तुम्हाला नियम सांगतो. सफेद कागद घ्या, त्याच्यावर बॉलपेननी निळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची असेल ती रेष ओढा आणि त्याच्यावर जो डायमंड तुम्हाला बघायचा आहे तो त्याच्यावर ठेवा. हम्म. जर आतली रेष दिसली तर तो डायमंड नाही, रेष दिसली नाही तर समजायचं रिअल डायमंड आहे. हे साधं उदाहरण, अगदी साधं अरे सोपं. वा. जेनो काम तेनो थे, बीजा जाय तो गोता काय. बरोबर, किती सोपी ट्रिक सांगितली आपल्याला. सर आम्ही सोनं आणतो, बिलं ठेवतो, काही दिवसांनी ती बिलं कुठेतरी अडगळीत निघून जातात, पण त्याचा कधी कधी त्रास होतो. तर तुम्ही ह्याच्यावर काय प्रकाश टाकाल? चांगला प्रश्न विचारत, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे की आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आपल्याकडे. आपण झेरॉक्स काढू शकतो, बिला ते झेरॉक्स काढून ठेवा, फाईलमध्ये लावून ठेवा. दागिना जो आहे त्याचासुद्धा तुम्ही कलर झेरॉक्स काढून ठेवायचा. मंगळसूत्र असेल तर मंगळसूत्राचा कलर झेरॉक्स काढून ठेवा, दागिने सगळे दागिने झेरॉक्स काढून ठेवा की जे बिलाला लावून ठेवले. उद्या दुर्दैवाने असं धरून चाला की अघटित घटना घडली तर ते पोलिसांना तुम्हाला दाखवता येईल, बघा हे आमच्याकडे बिल आहे आणि असं दागिन्याचं स्वरूप असं होतं आहे. त्यासाठी दागिना बिल फार महत्त्वाचं आहे. दुसरा गोष्ट अशी महत्त्वाची की HUID जो नंबर म्हटला मी, तो त्या बिलावरती पण लिहिला जातो. ओके. तर तो फार महत्त्वाचा पण म्हणजे समजा चोरी पकडली गेली एखाद्याची, तर त्या नंबरवरून होऊ शकतं, ट्रेसिंग होऊ शकतं. नंबर ट्रेसिंग होऊ शकतो. म्हणजे दागिना कुठच्या क्वालिटीचा आणि दागिना कोणाकडनं केलेला आहे तो तुम्हाला समजू शकतो, पण तो दागिना कोणाकडे विकला किंवा काय केला ते तुम्हाला नाही नाही. समजू शकत. समजा आता असं होतं ना, चोर पकडलेत येस. आणि मुद्देमाला सहित पकडलेत, हो हो पण माझी ओळख मी कशी पटवणार? हो, त्या बिलावरती नाव येणार, त्या रजिस्ट्रेशनवरती नंबर तुमचं नाव येणारच ना. म्हणजे तो माझा येस, पर्सनल नंबर झाला ना तो. नंबर. येस, पण मला माहितीच नसेल तर काय उपयोग त्याचा? हा HUIDचा फार मोठा फायदा आहे. हो. येस. सर टॅक्सेशनला वगैरे टॅक्सेशन आता काय झालं, सगळ्या GSTच्या प्रक्रियेमध्ये खरं बाकीचे टॅक्सेशन फार मोठी आहेत, पण त्यातल्या सुदैवाने 3% फक्त गोल्डवरती आहेत. परंतु गोल्डच्या भावामुळे 3% सुद्धा महागात पडतात लोकांना. परंतु 3% गेले तरी परवडते. ते मग तुम्हाला मुख्य कारण सांगतो की आज समजा तुम्ही 1.5 लाखाने एक 10 ग्राम सोनं घेतलं आणि तुम्हाला त्याच्यावरती 450 रुपये टॅक्स बसला आणि असं धरून चाला की 5 वर्षांनी तुम्ही ते सोनं विकायला गेलं 2 लाखात 3 लाखाचा भाव असेल, तर त्यावेळी तो भाव जो तुम्ही सांगाल ते बिल गिरायकाला दाखवलं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला, हे बघा मी 1.5 लाखाने सोनं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे याची किंमत आता वाढलेली आहे, त्याच्यामुळे तो तुम्हाला मान्य ग्राह्य धरायला पाहिजे. हा मी काही बिझनेस केलेला नाही आहे, माझ्या स्वकमाईतनं मी दागिने घेतलेले आहे आणि त्याची व्हॅल्यू वाढलेली आहे, तर गव्हर्नमेंटला ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे. आता आत्तापर्यंत काय होतं, आत्तापर्यंत तुम्ही सांगायचे हे माझ्या आईचे दागिने आहेत, इन्कम टॅक्स ऑफिसर सांगायचं नाही हे तुम्ही आत्ता केलेलं खोटं सांगता, असं नाही. ते बिलावरनं तुम्ही सांगू शकता. बरोबर आहे. असं आहे. म्हणजे एक प्रूफ, प्रूफ सगळ्याच बाबतीत प्रूफ. चोर तुमचा हरवूच नाही कोणाचे दागिने, पण घटना आहेत, घटना घडू घटत शकतात. जातात. आणि अशा वेळेला मुद्दे मला सकट जर पकडला तर तुमचा आयडेंटिफिकेशन नंबर Yes. तुमच्या जवळ आहे. खूप सुंदर सर. मला तुमच्या टिप्स इतक्या आवडल्या आहेत की दर महिन्यात थोडं थोडं का होईना, आणि सरांनी सांगितलं कितीही कमी क्वांटिटीमध्ये आपण सोनं घेऊ शकतो. सरांच्या दुकानाचा ॲड्रेस असणार आहे, सरांच्या दुकानाची माहिती असणार आहे, आपण जाऊ शकतो अगदी निसंकोचपणे. सर तिथे असतात सर तुम्ही. हो. सरांचा मुलगासुद्धा असतो. आपण अगदी आत्मीयतेने आणि मोकळेपणाने सांगू शकतो. कधीतरी आपल्याला मोठ्या दुकानात गेल्यावर थोडी लाज वाटते की अरे इतके कमी कसं काय करू, पण आता लाज बाळगायची कारण नाही, कारण कमीत कमी सुद्धा 15,000 आहे. त्याच्याही पेक्षा कमी येत असेल ना सर? यस, नक्की येतं. मिलीग्रॅम, मिलीग्राम. हो, येतं. मिलीग्रॅम पण घेऊ शकतो यस, आपण. 100%. त्यामुळे तो ग्लुकोज बिस्किटचा डबा, ती गोष्ट लक्षात ठेवा आणि थोडं थोडं सोनं घ्यायला सुरुवात करा. आपलं सगळ्यांना असं सुवर्ण लाभ हो, ही तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना. सर नवग्रह, सगळ्यांचे ग्रह मागे लागलेले असतात म्हणून लोकांना वाटतं काहीतरी खडे घालावेत, काहीतरी जरा प्लीज थोडं. हां, तर मी असं म्हणेन की आमच्याकडे दुकानात काही कस्टमर असे येतात की मला शनीचा खडा पाहिजे, अमुक कॅरेटचा खडा पाहिजे.
तर मग मी त्यांना विचारतो किंवा शनीचा खडा तुम्हाला असं विशेष करून का पाहिजे. तर म्हणे माझं नाव गणेश आहे. तर म्हटलं गणेश नावाने म्हणजे तर शनीच्या ह्याच्यामध्ये गचं नाव पहिलं सचं नाव आलं पहिलं तर म्हणे तर शनीची 7.5 सुरू झाली. म्हटलं तसं नसतं बाळ. अरे बाबा असं नसतं म्हणून सांगतो तुला की शनी आणि मंगळ ह्या दोन्ही ग्रहांची कोणी परीक्षा पाहू नये. तर म्हणे का एवढं काय तसं आहे. म्हटलं हे बघ बाबा मी तुला माझा अनुभवाने सांगतो. मी माझा 50 वर्षाचा अनुभव आहे. एका माणसानं असं झालं आणि म्हणे मला शनीचा खडा द्या. तर मी त्याला म्हटलं पत्रिका बघून करणारच का. तर म्हणे तुम्हाला काय तुम्हाला पैशाशी मतलब आहे. मी त्याला खडा उचलून दिला. जाताना पहिला पर्यंत दुकानाच्या पायरीवर घसरून पडला. 6 महिने आला नाही म्हणून त्याच्या मित्राला विचारलं अरे म्हटलं तुझा मित्र आहे कुठे. तर म्हणे त्याचं 6 महिन्यावर ॲक्सिडेंट झालं पाय कापला गेला. हे खड्याचा फार वाईट प्रकार आहे. म्हणजे तुम्ही त्याची शनीची आणि मंगळाची अशी वाईट म्हणजे परीक्षा पाहू नका. दुसरी गोष्ट अशी की काही लोक स्वतःहून म्हणजे डॉक्टर म्हणतात ना की स्वतःहून औषधं घेऊ नका. त्याचं कारण ते आहे की हे एक प्रकारचं औषध आहे. हे गुरुचा खडा का घालायचा तो तब्येतीसाठी घालायचा. गुरुचा खडा पहिल्या बोटात का घालायचा तर ह्या बोटात तुम्हाला तो ग्रहाचे खडे कुठचेही वापरताना हे बोट जे आहे इथे गुरुचा खडा घालायचा. ही जी नस जाते आपली रक्ताची वाहिनी त्याच्यावरती त्या रत्नाचा म्हणजे गुरुच्या खड्याचा प्रकाश पडला होता सूर्यप्रकाशावर आणि त्याच्यावरनं आतमध्ये कंपन होत तयार आणि ते कंपन किती पाहिजे त्या खड्याच्या ताकदीवर अवलंबून असतं. आपलं वजन 50 ते 60 किलो आणि 100 किलो आहे आणि तो खडा मात्र 1 ग्रामचा अर्धा ग्रामचा असतो. तो त्याच्यावरती एवढा परिणाम करतो. म्हणजे त्या खड्यात काहीतरी गुण असेल की नाही. तर तो खडा म्हणून तो चांगला जाणकार व्यक्तीला विचारा तुम्ही किंवा खडा किती कॅरेटचा वापरू काय कुठचं वापरू माणी करत ना कुठच्यासाठी वापरायचं शनीचा खडा कुठच्यासाठी वापरायचं मोती कशासाठी वापरायचं ही फार महत्वाची लोकांना आणि लोकांना विदाऊट माहिती असं वापरू नका. माझी मेहरबानी. थंड माणसाला आणखीन थंड करेल. आणि सर लसण्या त्रास देतो. घेऊन गोमेद वाटलं म्हणाला दुसऱ्या कुणीतरी घातलंय म्हणून आपण घालाल असं करत असाल तर प्लीज करू नका. हॉर्सेस माउथकडनं आलेली माहिती नक्की फॉलो करा. सर इथे आलात आमच्या प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिलीत आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आणि तुम्हाला हा आमचा एपिसोड आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सरांच्या दुकानात जी माहिती देणार आहे तिथे जरूर जा. धन्यवाद.